17व्या शतकापासूनच आपल्याकडे पोवाडे, नमन असे अनेक लोककला प्रकार होते. आपल्याकडे बाहुल्या नावाचा प्रकार, बाहुल्या नाचवायचे ते खेळ. तर त्या पद्धतीचं पहिल्यांदा नाटक सुरू झालं. विष्णुदास भावेने एक नाटक सीता स्वयंवर नावाचं केलं. तिथून खऱ्या अर्थाने आपण म्हणतो की नाटकाला सुरुवात तिथून झाली. शैलेश फणसगावकर इन ब्रॅकेट नाट्य दिग्दर्शक ही पदवी जर वगळता शैलेश फणसगावकर हे कोण आहेत? 3 वर्षाचा असताना मी वडिलांचं नाटक चालू होतं आणि त्या नाटकामध्ये ते एक रोल करत होते आणि अचानक ते माझ्याकडे विंगेत, मी तेव्हा विंगेत असायचो आणि मग विंगेत मला उभं करून ते नाटक मला विंगेतनं बघायला लावायचं. ज्याला दिग्दर्शक व्हायचं असतं ना त्याला अनेक गोष्टी खुणवत असतात. एखादं नाटक करत असताना लेखक महत्वाचा असतो, दिग्दर्शक महत्वाचा असतो, पार्श्वसंगीत, रंगभूषा ह्या ज्या कॅटेगरीज आहेत आणि या कॅटेगरीतली जी माणसं आहेत त्यांच्यापैकी सगळ्यात जास्त रोल कोणाचा महत्वाचा असतो? 10 दिवसाचा गणपती, 11 दिवसाची गणपती असायची ना, त्यामध्ये जवळजवळ 7-8 दिवस स्थानिक लोकांची नाटकं असायची. पण मग तुम्हाला पण माहितीये की कलाकाराला जेव्हा लग्नाची वेळ येते त्याला मुलीच्या घरचे विचारतात की अरे हेच करतोय फक्त, बाकी कमवण्यासाठी काय, पुढे काय? नमस्कार मंडळी, मी मितेश पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतोय मराठी पॉडकास्टमध्ये ज्याचं नाव आहे कलाकर्मी. तर आज आपण अशा कलाकर्मीला भेटणार आहोत ज्यांनी रंगमंचाच्या माध्यमातून प्रेक्षकांशी नेहमीच खोलवर संवाद साधण्याचा प्रयत्न केलाय. त्यांच्या 30 ते 35 वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी त्यांचा उल्लेखनीय नाटकाचा प्रवास, त्यांनी सादर केलेले नाटकाचे प्रयोग आणि त्यांनी मिळवलेली पारितोषिकं, त्याचबरोबर आता हल्लीच आपल्या कामगार कल्याण स्पर्धा आणि आपल्या 63व्या महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेमध्ये त्यांनी सादर केलेलं नाटक मेला तो शेवटचा होता या नाटकाला तृतीय क्रमांक मिळाला. त्याचबरोबर त्यांना बेस्ट दिग्दर्शकाचाही अवॉर्ड मिळालेला आहे. तर अशा आपण रंगमंचावरील ज्या घडामोडी आहेत ते आपण जाणून घेणार आहोत आजच्या या आपल्या पॉडकास्टमध्ये. त्यांच्या दिग्दर्शन शैलीची काही खास वैशिष्ट्ये आहे ती आज आपण जाणून घेणार आहोत या पॉडकास्टमध्ये आपले रंगदिग्दर्शक शैलेश फणसगावकर यांच्याकडून. नमस्कार सर. नमस्कार सर. तुमच्या प्रवासाकडे वळण्या अगोदर मला एक प्रश्न विचारायचा आहे की आपल्या मराठी रंगभूमीचा जो इतिहास आहे तो कसा सुरू झाला? पहिल्यांदा प्रवास कसा? पहिल्यांदा प्रवास म्हणण्यापेक्षा 17व्या शतकापासूनच आपल्याकडे अनेक जी पोवाडे, खेळे, नमन असे अनेक लोककला प्रकार होते. त्यातनं गात, विषय मांडत लोक काही ना काहीतरी सादर करायचे. त्याच्यानंतर आपल्याकडे बाहुल्या नावाचा प्रकार, बाहुल्या नाचवायचे ते खेळ. तर त्या पद्धतीचं पहिल्यांदा नाटक सुरू झालं की माणूस पाठून बोलतो आहे आणि मग त्या बाहुल्या एकमेकाशी असे इंटरॅक्ट करतायत. तशा पद्धतीचं नाटक सुरू झालं. बाहुल्यांचे खेळ होऊ लागले आणि मग नंतर 1843 साली तंजावरच्या म्हणजे तिथे विष्णुदास भावेने एक नाटक सीता स्वयंवर नावाचं केलं. तिथून खऱ्या अर्थाने आपण म्हणतो की मराठी नाटकाला म्हणजे जे म्हणतो आपण कॅरेक्टर्स यायला लागले किंवा लोक यायला लागली. दोन लोक समोरासमोर नाटक करायला लागले, म्हणजे माणसं येऊन नाटक करायला लागली असं आपण म्हणू शकतो. तर तशा पद्धतीने नाटकाला सुरुवात तिथून झाली आणि मग नंतर मग सामाजिक नाटकं येऊ लागली. पहिल्यांदा संगीत नाटक आलं. संगीत नाटकानंतर मग त्याच्यानंतर मग सामाजिक नाटकं यायला लागली. त्याच्यानंतर प्रासंगिक नाटकं यायला लागली. त्याच्यानंतर असा त्या नाटकाचा प्रवास सुरू होत झाला. पहिल्यांदा रात्रभर नाटकं चालायची, म्हणजे खूप वेळेची नाटकं असायची, म्हणजे अगदी 6-7, 8-8 तासाची नाटकं असायची. आणि मग त्याच्यानंतर त्याचा टाइम लॅप्स कमी होत गेला हळूहळू. मग ती 4 तासावर आली, मग नंतर ती 3 तासावर आली, नंतर ती 2.5 तासावर आली. अशा पद्धतीने त्याच्यात बदल घेत गेले. मग नवीन लेखक आले, मग नवीन विचार आले. नवीन विचारांमध्ये समस्या आल्या, लोकांमध्ये असलेले गैरसमज आले, रूढी परंपरा ज्या लोकांवर अनावश्यकपणे लादल्या गेल्यात त्याच्यावरचा आवाज उठवण्याचा प्रकार आला. या अशा सुधारणावादी मग नाटक होत गेलं. मग त्याच्यामध्ये मग कौटुंबिक वाद आले, कौटुंबिक वादावरचं नाटक येत गेलं. मग अशा अनेक प्रकार घडत अनेक मग थिएटर आले, म्हणजे अनेक प्रकार आले. ॲब्स्ट्रॅक्ट नाटक आलं, मग चुटकुले असं स्किट टाईपचं नाटक आलं. अशा एकांकिका आल्या, त्याच्यानंतर दीर्घांक आले
असे अनेक प्रकार होत 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 नाटक संक्रमित होत गेलं आणि मग आता त्याचा प्रवास या आपल्या इथून सुरू झाला तो अगदी आता साता समुद्रापर्यंत पार पार पण पोहोचलेला आहे. म्हणजे आपल्या मराठी नाटक हे जगभर सुद्धा आता आपल्याकडे बघितलं जातं. तर हा इतका आपल्या नाटकांचा प्रवास आहे आणि या असंख्य प्रवासामध्ये तुमच्यामध्ये इतकी आपलीशी एवढी मोठी परंपरा आहे आपल्या या मराठी नाटकाला. तर या परंपरेच्या नुसार तीच अजूनही ती अविरत चालू आहे. अजूनही त्याच ओढीने, त्याच तन्मयतेनं किंवा त्या ईर्षेनं अजूनही लोक त्याच या नाटकासाठी काम करतात. मराठी नाटकासाठी. आणि मराठी नाटक म्हटलं आणि प्रेक्षक म्हटला मराठी की तो नाटक बघितला, कारण तो आवडीचा विषय आहे त्याचा. कारण या कलेंमध्ये आणि लोककलांमध्ये किंवा लोकगीतांमध्ये पहिल्यापासून लोक रमलेली आहेत आपल्याकडची लोक. आणि ह्याचा वापर करून आपल्या शिवाजी महाराजांनी त्यावेळेच्या पोवाड्यांमधनं याच्यामधनं रक्षणही केलेलं आहे. अशा पद्धतीचं ते सगळं आपल्याकडचं ते वातावरण होतं आणि त्याचाच ते मनोरंजन म्हणून लोकांनी तेही बघितलं आणि मग त्याच्याच मनोरंजनाचं मग नाटक होत 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 अजूनही ते प्रवास आता तो तशाच पद्धतीने चालू आहे. म्हणून नाटक म्हणायला गेलं ना की तर लोकांचं खऱ्या अर्थानं ना नाटक हे लोकांच्या डोळ्यांमध्ये अंजन घालण्याचं काम करतं असं मला वाटतं. म्हणजे तुम्हाला चांगल्या गोष्टी काय आहेत, चांगल्या आणि वाईटाचा फरक तुम्हाला जाणून देण्यासाठीचं नाटक हे एक माध्यम आहे असं मला म्हणायचं. आणि तो प्रवास आता हा इतिहास जो आहे तो तितक्यापासून चालत आलेला आहे, तो इथपर्यंत पोहोचला आहे आणि ते अविरत चालू आहे. अजूनही लोक त्याच पद्धतीने करत आहेत. त्याचा व्यवसाय झाला, ते व्यवसायाचं रूपांतर आता अनेक माध्यमं आली आहेत तरीसुद्धा ते टिकून राहण्याची धडपड अजूनही नाटक करत आहे आणि ते होत राहणार, चालूच राहणार, ते बंद कधी पडणार नाही. त्यामुळे हा असा नाटकाचा आपला इतिहास आहे. तर तुम्ही आतापर्यंत बरीच नाटक दिग्दर्शन तुम्ही केलेलं आहे प्रत्येक नाटकाचं. ॲज अन ॲक्टर म्हणून पण तुम्ही काम केलंय. तर शैलेश फणसगावकर इन ब्रॅकेट नाट्य दिग्दर्शक, जर का ही पदवी जी तुम्ही मेहनतीने मिळवली आहे, ही पदवी जर वगळता शैलेश फणसगावकर हे कोण आहेत आणि यांचं बालपण कसं होतं, घरातून यांना कसा सपोर्ट होता आणि तुमची या रंगक्षेत्रात काम करण्यासाठी कसं सुरुवात झाली, म्हणजे कशी सुरुवात झाली ते आम्हाला जाणून घ्यायचं आहे. माझा जन्म हा लालबाग परळ म्हणजे कलाक्षेत्राचा जो पूर्ण पट्टा आहे, जो लालबाग परळ, त्या ठिकाणी माझा जन्म झाला. माझे आई वडील दोघेही नाटकात काम करायचे आणि ते नाटकात काम करत असताना मी त्यांच्याबरोबर दौरे करायला बाहेर जायचो. ते जिथे जिथे नाटक करायला जायचे त्या ठिकाणी मी नाट्यप्रयोगाला त्यांच्यावर सोबत जायचो. मी 3 वर्षाचा असेन आणि त्यावेळेला 3 वर्षाचा असताना मी वडिलांचं नाटक चालू होतं आणि त्या नाटकामध्ये ते एक रोल करत होते आणि अचानक ते माझ्याकडे विंगेत, मी तेव्हा विंगेत असायचो आणि मग विंगेत मला उभं करून ते नाटक मला विंगेतनं बघायला लावायचे आणि ते आले, त्यांचं एंट्री करायच्या आधी आले आणि मग मला म्हणाले, चल इकडे इकडे इकडे. आणि मग त्यांनी माझे सगळे कपडे उतरवून टाकले. कपडे उतरवून टाकले. मी म्हटलं मला काही समजलंच नाही काय होतंय ते. आणि मला त्याने आतमध्ये ढकललं, अक्षरशः ढकललं. तर मी इतके प्रेक्षक आणि समोर बसलेले आहेत लोक, मला काही सुधारलंच नाही. मी घाबरलो म्हटल्यावरती मी लागलो रडायला. आणि मग वडिलांनी अशी एक एंट्री घेतली की ते भाजीवाला म्हणून एका म्हणजे महाराजांचे गुप्तहेर म्हणून ते असतात आणि मग ते भाजीवाला म्हणून त्यांनी तो रोल केला होता. मग भाजीवाला म्हणून आले आणि मला शोधायला, अरे कुठे माझा पोरगा, कुठे माझा पोरगा, कुठे माझा पोरगा, असं करत बघितलं का माझ्या पोराला, असं करत करत आले. सगळ्या लोकांना विचारतात आणि तितक्यात मी त्यांना दिसतो. अरे कुठे गेला होतास तू, अरे हात कुठे जायचं असतं, हात सोडून कुठे पळायचं असतं का, असं करत त्यांनी ते, म्हणजे नाटकातली पहिली एंट्री माझी किंवा रंगभूमीवरचं पहिलं पाऊल हे माझं या अशा पद्धतीनं या रंगमंचावर माझं पडलं. म्हणजे आई वडिलांनी मला अक्षरशः रंगमंचावर ढकललं आणि या रंगभूमीवरती वावरायला अगदी त्या पहिल्याच प्रयत्नात मला शिकवलं. आणि मग त्यानंतर माझं शिक्षण झालं तिथेच, हे झालं म्हणजे 3री पर्यंत शिक्षण आम्ही 3री पर्यंत मी लालबागमध्येच राहायचो. त्यामध्ये त्या दरम्यान माझे वडील वारले
वडील वारले आणि मग वडिलांच्या नंतर मग काही वर्षानंतर माझी आई पण वारली. मग आम्ही शिफ्ट झालो आत्याकडे. असं आमचं ते बालपण माझं तिथे गेलं. मग नंतर शिक्षण अख्खं तिथे, मग तिथे कुर्ल्यामध्ये माझं शिक्षण मग नंतर तिथे झालं. अशा पद्धतीचं माझं बालपण तिथे गेलं. आणि मग तू म्हणालास की नाटकाची सुरुवात. हा. मग नाटकाची सुरुवात म्हणण्यापेक्षा नाटकाची सुरुवात ही अशीच लहानपणापासूनच झालेली माझी. आणि मग मधल्या वेळात मग नंतर आई वडील वारल्यानंतर मग तो गॅप झाला होता. मग नंतर शिक्षण घ्यायला सुरुवात केली आणि 10वीमध्ये 8वी-9वीमध्ये कल्चरल कमिटी म्हणून असते आपल्या शाळेमध्ये. मग त्यामध्ये पहिला भाग सहभाग आणि मग कल्चरल कमिटीचा प्रमुख म्हणून मग अनेक गोष्टी येत होत्या. एक म्हणजे अंतर्भूत असतील किंवा म्हणणं की आता अंगात असतं आपल्या. तर त्यानुसार त्या अनेक गोष्टी होत्या. नाच चांगला करायचो, अभिनय करता थोडाफार येत होता. वक्तृत्व स्पर्धेमध्ये मला शाळा पाठवायची भाग घ्यायला. तर अशा पद्धतीचं त्या चालू होतं. त्याच्यामुळे ते तिथे मला तिथे सुरुवात झाली मग माझी पुन्हा एकदा रंगमंचावर वावरायची किंवा कल्चरल अशा सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सहभाग घेऊन ते बसवणं आणि मग ते करणं, या पद्धतीची सुरुवात झाली. मग हे झाल्यानंतर मग आमच्या ते त्यावेळेला ना गणपतीमध्ये नाटकं करायची मंडळ अशी. म्हणजे तेव्हा असे स्थानिक लोक मंडळींना नाटकं करायची. आपल्या 10 दिवसाचा गणपती, 11 दिवसाची गणपती असायची ना, त्यामध्ये जवळजवळ 7-8 दिवस स्थानिक लोकांची नाटकं असायची. तर त्यामध्ये सुरुवात आमची नाटकाची झाली. आणि हे करता करता मी याच्या आधी शिबिर पण केलं होतं एक बालनाट्याचं. मग त्या बालनाट्याच्या शिबिरामध्ये बालनाट्याचे सुद्धा प्रयोग केले मी. अशा पद्धतीने नाटकाला माझी सुरुवात झाली. म्हणजे ॲज अन ऍक्टर म्हणून तुम्ही त्याच्यात काम ऍक्टर म्हणून काम सुरुवात तशी माझी झाली. आणि मग दिग्दर्शक असं केव्हा असं वाटलं की मी आता नाटक अभिनेता म्हणून काम करतोय, मग आता मला एक नाटक दिग्दर्शन केलं पाहिजे असं? नाही, कसं होतं, दिग्दर्शक म्हणण्यापेक्षा दिग्दर्शक हा आपल्याकडे असतोच आधीपासून. म्हणजे मला काय म्हणायचं, म्हणजे ज्याला दिग्दर्शक व्हायचं असतं ना, त्याला अनेक गोष्टी खुणवत असतात. म्हणजे कसं असतं, तो जरी आपण म्हणतो ना की एखादा सीन चालू असेल तर हे होत नाही रे, हे काहीतरी होत आहे, ही पहिल्यापासूनची मला असं वाटायचं, अरे हे असं होत नाही, तसं होत नाही. मग शाण्या तूच कर ना, बघ ना काय काय करता येतं का, अशा पद्धतीची सुरुवात होत गेली. मग करून बघूया ना, काय हरकत आहे, चुकलं तर चुकलं. आणि मग ते चुकत 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 पहिल्यांदा नाही जमलंय, दुसऱ्यांदा जमलंय, तिसऱ्यांदा अजून चांगलं आलं, अरे वा छान झालं, जमतंय, अशा पद्धतीचं मग करत राहिलो. म्हणजे तुला म्हटलं की जसं आम्ही करायचो ती नाटकं, मग पहिल्यांदा काही वरिष्ठ मंडळी बसवायची, नंतर मग तू करशील का रे, हो ना मी करेन ना, मग ह्या सगळ्या पोरांना घेऊन एकांकिका बसव, मग एकांकिका स्पर्धेत भाग घे त्या मंडळातर्फे. मग असं त्यांच्या एकांकिका बसवत बसवत ती अशी सुरुवात माझी दिग्दर्शनाची पहिली तिथून झाली. आणि मग हे सगळं करत असताना तुम्ही त्यावेळेला नोकरी पण करत होतात की? नाही, हे नोकरीच्या आधीच. अच्छा, नोकरीच्या आधीच. नोकरीच्या आधी. नोकरी माझी तोपर्यंत माझं 18 वर्ष पूर्ण झालंच नव्हतं. कारण माझे आई वडील दोघेही महानगरपालिकेमध्ये कामाला होते. ओके. तर त्याच्यामुळे माझं 18 वर्ष पूर्ण झाल्याशिवाय मला तिथे नोकरी लागणं शक्य नव्हतं. बरोबर. मग हे सगळं होईपर्यंत मग 18 वर्ष पूर्ण झाली. मग नंतर मी महानगरपालिकेमध्ये नोकरीला लागलो. अशा पद्धतीने मग तिथून एक वेगळा नाटकाचा प्रवास सुरू झाला. म्हणजे आता मग त्यावेळेला तुम्ही नोकरी पण करत होतात आणि नाटकाच्या तालीम पण व्हायच्यात, तर घरातून कधी तुम्हाला असं किरकिर अशी केली का की हा नुसतं लेट येतो घरी किंवा काही तालमीला जातोय? कसं होतं रे, असं काही झालं? तू म्हणालास ना की तुला माहिती, मी सांगितलं की मला आत्याकडे मी राहिलो, तर आपण म्हणजे ती जाणीव होती रे मला की आपण राहतोय आत्याकडे. मला तसं काहीच नव्हतं, आत्याचं काही माझ्या बंधन नव्हतं. ती माझ्या आईपेक्षा श्रेष्ठ आहे. माझ्या आईपेक्षाही जास्त तिने मला सांभाळलं असं मी म्हणू शकेन. तर त्याच्यामुळे त्या ठिकाणी बंधनं नव्हती तशी. पण ना ती मलाच वाटायचं की अरे आपण राहतोय, यांना डिस्टर्ब होईल का, असं होईल का. पण मला त्यांनी कधीच या बाबतीत हे नाही केलं की जा तुला काय करायचंय कर किंवा काय असं. पण जे करशील, ज्या ठिकाणी जाशील ना, तिथे त्यांचं एकच मत, फक्त वाईट संगती करायच्या नाहीत.
मग तुमच्या आयुष्यात असं जोडीदाराची एंट्री कधी झाली तुमच्या? जोडीदाराची एंट्री म्हणजे माझी बायको ही माझी बिल्डिंग इथे आणि माझ्या बायकोची बिल्डिंग इथे, शेजारी शेजारी. आणि आम्ही क्रिकेट खेळता खेळता रोज आम्ही समोरच सगळे आम्ही क्रिकेट विकेट खेळायचो. नाटकात काम करायचं की नाही नाही नाही, तिला समाजसेवेची आवड आहे. अच्छा. अनेक संघटनांमध्ये काम केलं तिने. ABVP मध्ये होती, युवा संघटनेची होती. तिने त्या सामाजिक क्षेत्रामधलं काम. आता ती सुद्धा आमच्या नेहरूनगरच्या शाखेमध्ये उपशाखा प्रमुख आहे. असं तिचा समाज क्षेत्रातली काम करणारी व्यक्ती आहे. तर खेळता खेळता असंच मग, आणि शाळा पण आमची एकच, दोघांची एकाच शाळेमध्ये आम्ही. तर मग ते आमचं जमलं. आम्ही इकडनं शिट्टी वाजवायची होती, घराच्या बाहेर यायची. अशा पद्धतीने सुरुवात. म्हणजे मी शिट्टी वाजवली की ती शिट्टी ती कोणाची आहे ती बरोबर ओळखून बाहेर यायची. मग काय, हा चला, असं ते बरेच इशारे करत प्रेम झालं. ती दुसऱ्या कास्टची होती आहे, पण आमच्या घरात तसं काहीच तो वादच नव्हता की या कास्ट करू नकोस किंवा काय. तसं आमच्या घरात तसं म्हणजे सगळेच त्या पुढारलेले विचारायचे असल्या कारणामुळे ती तसं काहीच ती आडकाठी कधीच आली नाही. पण मग जेव्हा लग्न झालं, म्हणजे त्यांना माहिती होतं की तुम्ही नाटक या सगळ्या क्षेत्रात काम करताय, तालमीला तुमच्या वेळ देताय, पण मग तुम्हाला पण माहितीये की कलाकाराला जेव्हा लग्नाची वेळ येते त्याला मुलीच्या घरचे विचारतात की अरे हेच करतोय फक्त, बाकी कमवण्यासाठी काय, पुढे काय, असं काय तुम्हाला आलं का? नाही, तुला गंमत सांगू का, माझ्या बायकोचं प्रेम हे ना, मी कलाकार आहे म्हणूनच झालं. म्हणजे मी त्या कॉलनीमध्ये फेमसच होतो. आमच्या कॉलनीमध्ये हा चांगला कलाकार आहे, हा चांगला डान्सर आहे, हा चांगला अभिनय करतो, चांगला हे करतो. कलाकार म्हणून एक नाव म्हणजे तिथे होतं की हा कलाकार म्हणून आहे, या कलाक्षेत्रामध्ये काम करणार. तिला हेही माहिती नव्हतं की मी त्याच्या आधी नोकरीला लागलो होतो. म्हणजे लग्नाच्या आधी माझ्या महानगरपालिकेच्या माझ्या आईच्या जागेवरती मी नोकरीला लागलो होतो. त्याच्यामुळे तो प्रश्न नव्हता, नोकरीचा काय संबंध. तिला ते माहितीच नव्हतं आधी. जेव्हा आमचं जुळलं ज्यावेळेला, त्यावेळेला तिला माहितीच नव्हतं की मी नोकरीला वगैरे आहे कुठे म्हणून. तिला वाटतं ते फक्त हा कलाकार म्हणून काम करतो कुठेतरी. त्यामुळे तो प्रश्नच नव्हता की काय. आणि जेव्हा त्यांना माहिती पडलं त्यांच्या घरच्यांना की हा महानगरपालिकेत नोकरी पण आहे, अरे वा, मग बेस्ट आहे, काय हरकत नाही. अशा पद्धतीचं ते झालं. मग त्यांच्याकडनं पण काहीच तशी आडकाठी आली नाही आणि मग सुरळीतपणे आमचं लग्न पार पडलं व्यवस्थित. आणि त्यात माझ्या बायकोचा जो भाऊ आहे तो माझा चांगला मित्र असल्यामुळे ती आडकाठी नव्हतीच. मग लग्नानंतर तुम्हाला असं काही प्रॉब्लेम्स नाही की म्हणजे नाटकात काम, की जेव्हा जबाबदाऱ्या पडतात तेव्हा नाटकात काम करण्यासाठी किंवा इंडस्ट्रीमध्ये काम करताना असं काही कुठे म्हणजे सपोर्ट होता, फुल सपोर्ट होता? फुल सपोर्ट. म्हणजे मी लग्न ठरलं माझ्या, म्हणजे प्रेम आमचं लगेच झालं. लगेच नंतर आम्ही म्हटलं की 6-7 महिन्यानंतर आपण 1 वर्ष, तरी पण आम्ही 1 वर्ष थांबलो, 1-1.5 वर्ष. मग आम्ही लग्न केलं. पण त्या काळामध्ये मी तिला काय म्हटलं, बघ मी माझं आयुष्य दाखवतो. आणि मग मी कुठे कुठे परीक्षक म्हणून जायचो, कुठे कुठे शोला जायचो. मी तिला बरोबर घेऊन जायचो. आणि मग किती वेळ होतो बघ इथे, आम्हाला इतका वेळ होतो, आम्हाला इथं थांबावं लागतं, हे काम करावं लागतं. मग खूप वेळ होतो. मग तुला हे माझ्या आयुष्यामध्ये असं आहे, माझं कधी मी आळवावरचं पाणी, मी आता आहे तर आता निघून जाईन कुठेतरी, असं माझं आयुष्य असणार आहे, तुला चालणार आहे का? ती म्हणते त्याच्यासाठीच तर प्रेम केलं, मला आवडतं कलाकार म्हणून. त्याच्यामुळे तो प्रश्नच नाही आला. आणि तिने वेळोवेळी मला सपोर्ट केला पूर्ण, या गोष्टीसाठी तू कर, तू काहीतरी कर, तुझ्याकडे आहे एवढं तर तू करायला हवंस. आणि नेहमी तिने मला ती साथ दिलेली. चांगली गोष्ट आहे. ऍटलीस्ट असा सपोर्ट खूप कमी लोकांना मिळतो, आपल्या जोडीदाराचा आणि आपल्या फॅमिलीचा. तर सर, सगळ्यात पहिलं नाटक जे तुम्ही दिग्दर्शन केलं होतं ज्या नाटकाचं, ते नाटक आठवतं, त्याचं नाव वगैरे नाटकाचं? हो. काय नाव होतं? आणि पहिलं नाटक नाही, मी एकांकिका पहिली दिग्दर्शित केली होती. रंग नावाची एकांकिका, ती रंग. ती मी तेव्हा ना नाट्यशास्त्र शिकायला जायचो मी युनिव्हर्सिटीला. तर तिथे सचिन गोस्वामी आणि सचिन मोठे, विनायक दिवेकर असे आमचे शिक्षक होते आम्हाला शिकवायला तिथे. तर त्यांचा एक म्हणजे ते आम्हाला नाटक शिकवता प्रत्येक महिन्याला एकांकिका करायच्या. अच्छा.
तर त्यामध्ये त्यांनी दिग्दर्शक निवडलेले काही, हे तू तर तसले त्यामध्ये त्यांनी माझी निवड केली की तू दिग्दर्शित करायचं नाटक. आणि मग ते पहिली एकांकिका तिथे मी दिग्दर्शित केली होती. त्याच्या आधी मी कॉलनीमध्ये तर करायचो, तुला बोललो कॉलनीमध्ये पहिलं मी सुरुवात केली होती असं असं. इव्हन शाळेमध्ये सांस्कृतिकमध्ये पण सुरुवात केली होती. पण आपण म्हणतो ना की ती कशी मंडळाची आपली ना, एक इंडिव्हिज्युअल म्हणून आपण म्हणतो ना की सगळंच आता माझ्या नावाचं एक समजा लागलंय दिग्दर्शक म्हणून नाव, तर मग ती रंग नावाची एकांकिका मी पहिली दिग्दर्शित केली पहिलं त्या युनिव्हर्सिटीच्या अभ्यासक्रमामध्ये. त्याच्यानंतर अनेक एकांकिका वाटा केल्या, पण बऱ्याच एकांकिका केल्या मी त्याच्यानंतर. पण मग म्हणजे सचिन गोस्वामी हे पहिले तुमचे असे म्हणजे सर्वाधिक प्रभाव टाकणारे असे दिग्दर्शक होते की नाही? त्याच्या आधी सुरुवातीच्या काळामध्ये त्याच्या आधी मी जयदेव हट्टंगडी त्यांच्या मास्तर त्या कार्यशाळेमध्ये मी एकदा गेलो होतो. तर त्यांच्याकडनं आपण काही मला आम्ही तिथेही बरंच काही शिकलो मी त्यांच्याकडनं. त्याच्यानंतर आमच्या इकडे गांगुर्डे नावाचे एक दिग्दर्शक होते, म्हणजे आमच्या कॉलनीमध्ये. ते आमच्या महानगरपालिकेमध्ये पण होते. तर त्या गांगुर्डेंचा एक भाऊ होता, अशोक गांगुर्डे म्हणून. तर तो आम्हाला सगळ्यांना गोळा करायचा, लहान मुलांना, सगळ्या म्हणजे तरुण मंडळींना, आणि चल नाटक करूया म्हणून. आणि मग त्याच्याकडे पण काही गोष्टी शिकायला मिळाल्या मला. त्याच्यानंतर सुरेश गांगुर्डे आहेत. त्याच्यानंतर महानगरपालिकेमध्ये मी नोकरीला लागलो, तर तिथे मग विद्यापीठच मला मिळालं एक. आमचे ऑफिसर होते डॉक्टर अनिल बांदिवडेकर. तर ते मला माहितीच नव्हतं की ते माझ्या ऑफिसर्स आहेत म्हणून. तर मी पहिल्याच वर्षी गेल्यावरती आपल्यावरती, जरी कामाला लागलोय आपण, गव्हर्नमेंटची जॉब आहे, तरी पण आपण म्हणतो की चला नाटक कुठे करायला मिळतं का तो शोध घ्यायचा प्रयत्न केला. आणि मग पहिल्याच दिवशी जिथे जॉब लागला मला, आणि विटीला मी हेड ऑफिसला, महानगरपालिकेचं मुख्यालय, अच्छा, त्या तिथे माझी पहिल्याच दिवस माझा भरला मी. आणि पहिल्याच दिवशी मी काय विचारलं असेल, आपल्याकडे काय नाटकं बिटकं कोण करतात काय? तर ते म्हणाले, ते आमचे एक ते शिपाई माझे होते, तर ते म्हणाले ते बघा तिथे आहे, ते त्या कॅबिनमध्ये बसले आहेत ना, त्या साहेबांना जाऊन विचार. म्हटलं त्या साहेबांना काय, मला काय माहिती साहेबांना विचार म्हणजे काय. मला वाटलं तो माणूस असं सांगतोय की बघ साहेबांना विचार म्हणजे काहीतरी मला घाबरवतोय असं. म्हटलं विचार त्यांना, विचार काय नाही त्या बोलणार त्यांना, असं असं म्हणाले. म्हणून मी गेलो आतमध्ये विचारायला. म्हटलं साहेब येऊ आतमध्ये? हा ये रे. काय म्हटलं, मी नवीन शिपाई म्हणून आलोय आज. सर आपल्या इथे नाटकं विटकं करतात काय, या प्रश्नानेच माझ्याकडे असे बघायला लागले. ते म्हणतात पहिलाच दिवस आहे ना तुझा? म्हटलं हो, कामाचा माझा पहिलाच दिवस आहे. आणि नाटकं विटका काय करतोस, काम नाही करायचं काय? म्हटलं काम करून नाटक करायचं साहेब. तर हा आधी केलंच नाटक? ते म्हणालो हो, कॉलनीमध्ये वगैरे असं एकांकिका करत, बालनाट्य करत वगैरे असं मी आलोय आतापर्यंत करत. ठीक आहे, आपल्याकडे स्पर्धा चालू होतील ना आता महानगरपालिकेच्या, त्याच्यामध्ये तू काम कर. हां ये, मी सांगेन तुला. हां कुठे आहेस तू? म्हटलं हां इथे तुमच्या तिथेच बाहेरच्या सेक्शनमध्येच आहे कामाला मी. ओके हां चालेल चालेल. नाव काय तुझं? म्हटलं शैलेश फणसगावकर. अच्छा. अशी ती पहिल्यांदा त्या साहेबांची ओळख. पण त्या तिथे मग माझी त्या म्हणतो ना की आपल्याला कळतं खऱ्या अर्थाने नाटक ना, तिथे खऱ्या अर्थानं नाटक कळायला सुरुवात झाली बांदिवडेकर सरांच्या हाताखाली. तर त्यांनी नाटक फुलवायला शिकवलं मला. नाटक कसं असतं, नाटक कशाशी खाल्लं जातं ना, तो तिथे जास्त मला खूप काही शिकायला मिळालं त्यांच्याकडे. इव्हन त्यांनी स्वतःहून कधी असं म्हणजे तर कुठल्याही आर्टिस्टला ते स्वतःहून असं कधी हात धरून शिकवलं नाही त्यांनी. प्रत्येक माणसाची किंवा कलाकाराची ना निरीक्षण शक्ती वाढवण्याचं काम, ऐकण्याची जी ती कान तल्लख ठेवण्याची दृष्टिकोन, किंवा तुमच्या बुद्धीसाठी वाचनाची आवड, किंवा तुमच्या काम करण्याच्या मध्ये असलेली शिस्त, या सगळ्या गोष्टींची ना तिथे ओळख झाली. काय करायला हवं. आणि मग तिथून तो प्रवास सुरू झाला ना, त्यातून मग घडत गेलो आम्ही. आणि त्यांनी बऱ्यापैकी आम्हाला
खूप चांगल्या प्रमाणात ना, की आम्हाला त्यांनी आपण म्हणतोय ना, की 10 वर्षा आधीचं पण नाटक शिकवलं आणि 10 वर्षाच्या नंतर पुढचं पण नाटक शिकवलं. म्हणजे सगळ्या फॉर्ममधलं नाटक करता यायला पाहिजे. बरोबर. कुठल्याही फॉर्ममधलं नाटक करताना तुमची अडचण होऊ नये. मला हे जमतंय, मला हे जमत नाही, असं कुठलंच काही राहू नये. अशा पद्धतीने तयारी करून त्यांनी आमच्याकडनं घेतली. त्याच्यामुळे आमच्यासाठी तो देव आहेत. आणि त्याच्यानंतर गोस्वामी सर, सचिन गोस्वामी आणि विनायक देवेकर या 2 सरांनी सुद्धा ना मला नाट्यशास्त्र शिकवताना अगदी प्रेमाने, म्हणजे विनोदाची जी ओळख आहे ना ती गोस्वामी सरांकडनं प्रचंड प्रमाणे शिकता आली. त्याचबरोबर विनोदाबरोबर नाटकाकडे बघण्याचा दृष्टिकोन त्यांनी बदलला, किंवा सकस अभ्यासपूर्ण नाटक कसं करावं याची जी ओळख आहे ना ती गोस्वामी सरांनी करून दिली. तुम्ही आता जेवढं सांगितलं की तुमची एंट्रीज तशी झाली आणि तुम्ही जो प्रवास तुमचा आता सांगितला एकंदरीत एका अभिनयाचा मग दिग्दर्शकापर्यंतचा, एक साधारणतः 24-25 वयाच्या असताना पण तुम्ही भरपूर सारे नाटक एकांकिका दिग्दर्शन केलं. आणि आताच्या या करंट स्टेजला तुम्ही आता जे आहात, जे तुमचं एज आहे, ती विचारसरणी आणि त्या विचारसरणीमध्ये एक बऱ्यापैकी फरक पडला असेल. खूपच आताच्या ज्या काही गरजा आहेत प्रेक्षकांच्या त्या तुम्ही आत्मसात करून तुम्ही ते दिग्दर्शन तसं करत असाल, तर ती जी दिग्दर्शन करण्याची जी प्रक्रिया असते, आत्ताची जी तुमची प्रक्रिया आहे ती काय असते तुमची? एक नाटक, एखादं तुमच्या समोर एक नाटक येतं किंवा एकांकिका येते की हे नाटक तुम्हाला दिग्दर्शन करायचं आहे, तर तुमची सुरुवात कशी होते? एक प्रोसेस काय असते डिरेक्ट? बघा, म्हणजे तू म्हणालस ना की इतकी वर्ष करतोय आपण ना, तर आधीची समज ही ती तोडकी असते रे. म्हणजे आपल्याकडे, आणि जसं जसं आपण करत जातो ना, अनुभव जसा आपल्याला वाढत जातो तसा तो आपला वृद्धिंगत करत जातो. आपल्याला सजग, समृद्ध आणि आपली व्याप्ती वाढवत जातो. तर ना तशी ती व्याप्ती वाढत गेल्यावरती ना आपल्याला ना आपल्या कक्षा सुद्धा रुंदावाव्या लागतात. म्हणजे आपण चौफेर फिरावं लागतं आपल्याला, आणि मग आपली ती नजर चौफेर फिरते. आपली कल्पनाशक्ती प्रचंड प्रमाणात वाढते, आणि मग ना तो आपला जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन सुद्धा आहे ना तो आपला वेगळा होतो. म्हणजे आधीचा आणि नंतरचा मध्ये ना प्रचंड फरक होतो आपल्याला. मग आता जर मी म्हणतो ना की आधी मी केलेली नाटकं वेगळी, मग तू म्हणशील ना तर प्रोसेस सेम आहे. प्रोसेस तशी सेमच असते की तेव्हाही तुम्ही पहिले रिडिंग करणार आणि हे करणार ते करणार. त्याच रिडिंगपासून तू वाचन घेऊन नंतर मग फ्लोअरवर जाणार तुम्ही, त्याच्यानंतर तुम्ही नाटक कंपोज करणार. मग सगळ्या प्रोसेस सगळी सेम असते. ती तेव्हाही तशीच आहे आणि आताही तशीच आहे. फक्त फरक एवढा झालाय ना आजकालच्या मध्ये की प्रॉब्लेम्सची जे आपण म्हणतो ना की तेव्हाचे प्रॉब्लेम्स आणि आताचे प्रॉब्लेम्स यामध्ये फरक झालाय. जसं समाज बदलतोय ना तसे प्रॉब्लेम्सही बदलत आहेत. आपण म्हणतो ना की समाजाचं दर्शन घडवणारं जीवन, कला म्हणजे जीवन आपण असं म्हणतो. तर जीवन जगण्याची कला आपल्याकडे असायला हवी ना. तसं जीवनातल्या अनेक ज्या रूढी परंपरा म्हणा किंवा अनिष्ट प्रथा किंवा या गोष्टीची आरसा म्हणून आपण म्हणतो ना की नाट्यकला आहे, की लोकांसमोर मांडण्याचा, की त्यातून काहीतरी बोध लोकांना देण्याचा हे माध्यम आहे. मग त्या दृष्टिकोनाने विचार करून ते करणं गरजेचं आहे. नाट्य दिग्दर्शक आणि एक फिल्म इंडस्ट्री, म्हणजे एखादी शॉर्ट फिल्म जर तुम्ही डिरेक्ट करा, बिकॉज मी तुमच्या रिसर्च करताना एक सापडले की पत्रास कारणकी म्हणून एक शॉर्ट फिल्म तुम्ही डिरेक्ट केली आहे. तर कठीण आहे की सोपं आहे की एक फिल्म लाईनचं डिरेक्शन आणि नाट्य दिग्दर्शन, काय फरक आहे त्याच्यामध्ये? म्हणजे आय नो जमीन आसमानचा फरक आहे, पण तितका सिमिलॅरिटी आहे का त्याच्यामध्ये? काय सिमिलॅरिटी आणि काय फरक जाणवतो तुम्हाला? नाही, सिमिलॅरिटी असं म्हणता येणार नाही. म्हणजे सिमिलर असं काहीच, फक्त आपण म्हणतो ना की स्टोरी किंवा अभिनय हा सिमिलर असू शकतो, पण तो तसा नाटकामध्ये ज्या पद्धतीने आपल्याला प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणारा अभिनय करावा लागतो ना, अगदी थोडासा लाऊड वगैरे असावाला, तो इथे नसतो. बरोबर. इथे आपल्याला खूप आपल्या जवळ कॅमेरा असतो एवढा. अच्छा. त्याच्यामुळे तो आपल्याला बारीक पण टिपू शकतो. त्याच्यामुळे तेवढा लाऊड करून चालत नाही आपल्याला तिथे, मग तो ओव्हर वाटणार. बरोबर. या सगळ्याचा थोडासा अभ्यास करून. आणि दुसरी गोष्ट महत्वाचं म्हणजे
हे जास्त गोड माध्यम आहे कुठलं फिल्म फिल्म इंडस्ट्रीचं. इंडस्ट्री. म्हणजे नाटक तर आहेच, नाटकात तू जिवंतपणा आहे, तू लगेच तुला प्रतिक्रिया मिळणार आणि सगळ्याच गोष्टी आहेत या गोष्टी. पण यामध्ये ना तुला ना तुझ्या अनेक गोष्टी तू जो विचार करतोस ना त्या तू मांडू शकतोस प्रचंड प्रमाणात. तुझ्याकडे खूप फॅसिलिटीज असतात किंवा याच्यामध्ये की अनेक गोष्टी तू एकाच वेळेला 4-5 ज्या तुझ्या डोक्यात आल्या त्या सगळ्या तर करू शकतोस. थिएटरमध्ये बंधनं प्रचंड असतात. तू कसं करणार आहे? यार या सेटवरनं मग या इकडे जायचं, मग इकडे जायचं, हा सीन इकडे करायचं, इकडे करायचं. त्यावेळेला त्या अनेक गोष्टी लागतात आपल्याला. इथे कसं आपण एका कटमध्ये मग आपण काहीतरी फ्लॅशबॅकमध्ये गेलो आणि मग ते सगळं चित्रण केलं, ते वेगळा कलर वापरला आणि मग तो फ्लॅशबॅक वाटला किंवा अशा पद्धतीचं काहीतरी वेगवेगळ्या सीन करून आपल्याला त्याच्यातला अजून गंमत आणता येते. बरोबर. ती इथेही आणता येईल. पण त्यासाठी तो म्हणतो ना की त्यासाठी बरेच मग खर्च करावा लागतो आणि आपल्याकडे नाटकं होतात ती कसं आहे की खर्च कमी, लिमिटेड खर्चामध्ये आपल्याला नाटक बसवायचं. तुमचा आवडता असा विषय कोणता की या विषयाचं नाटक असेल तर मला खूप मजा येईल काम करायला? म्हणजे विषय इन द सेन्स सामाजिक की कॅटेगरीज कुठली तुमची आवड? तसं म्हणायला तर मला तर वाटतं काय माहितीये ना, तशी काही कॅटेगरीज आहे अशी म्हणजे निवडक अशी कॅटेगरी कुठलीच नाही. हा बरोबर. म्हणजे आणि नसावी माझ्या अर्थाने म्हणा. कुठल्याही दृष्टीनेचं नाटक तुम्हाला उभं करता आलं पाहिजे आणि ते लोकांपर्यंत पोहोचवता आलं पाहिजे. बरं, नात्यांमधली गोष्ट आहे तर नात्यांमधलं नाटक तेवढ्या तीव्रतेने तुम्हाला गेलं पाहिजे. एखादा प्रॉब्लेम्स आहे तो लोकांसमोर तेवढ्या तीव्रतेने ते आला पाहिजे. एखादी घटना घडलेली आहे आणि त्यावरती असलेलं लोकांचं शंडपण आहे तो तेवढ्या तीव्रतेने आला पाहिजे. प्रत्येकाचं एक वेगळं वलय आहे ना किंवा प्रत्येकाचं एक वेगळी मजा आहे ना, प्रत्येकाचा एक वेगळा मसाला आहे ना. तू सेम डिश तर खाऊ शकत नाहीस ना. तू प्रत्येकात काहीतरी वेगवेगळा मसाला असतोच, तो आपल्याला लागला पाहिजे ना. तर ते त्यातली आपण म्हणू शकतो अरे इस हॉटेल में ये खाया मैंने आज, ये अच्छा था, ये उधर अच्छा था, ये उधर अच्छा था. ती चव आपल्याला राखता आली पाहिजे, तरच ना तो आपण म्हणू शकतो की काय. त्यामुळे ती कुठलंही असं वेगळं अशी बाबा हे ठराविक नाटक करावं किंवा हे करू नये अशा ह्याच्यात म्हणजे मला तरी वाटत नाही असं हवं म्हणून. पण मला आवडतं काय माहिती ना की समाजाचे प्रॉब्लेम्स लोकांसमोर मांडायचे, आपल्यातले प्रॉब्लेम्स, समाजातले प्रॉब्लेम्स किंवा तुला तेच म्हणाल ना की आपण एक माध्यम असतो रे लोकांसमोर, लोकांच्या पुढे आपण एक माध्यम असतो की दुवा असतो आपण की आपण लोकांच्या आणि यांच्यामध्ये असलेल्या ज्या अनेक गोष्टी आहेत ज्या त्यांना कळत नाहीयेत ते त्यांच्या दर्शनास किंवा त्यांच्या समोर मांडण्याचा, त्यांना दाखवून देण्याचा आपल्याला अधिकार आहे असं मी म्हणतो. आणि त्याचा वापर करायला हवा ना आपण. बरोबर. एक कलाकार म्हणून आपण त्याचा वापर करायला हवा. तो आपण करून तर तशा पद्धतीच्या स्क्रिप्ट आहेत ना किंवा तशा पद्धतीच्या संहिता करणं मला जास्त भावतं किंवा मला आवडतं. इव्हन आपल्या लोककला आहेत ज्या आपण म्हणतो की अरे यार लोककला आहे, लोकसंगीत आहे, मग इतकी दिवस मग काय, मग आपण म्हणतो अरे काय ते जात आता कोण वाजवत आहे रे, आता सगळ्या यंग या. पण त्यातलीही मजा आहे ना, इतकी वर्ष तेही आहे ना, मग त्यातलं एक नाटक तुम्ही काय करता. तसेही त्याही गोष्टी मला आवडतात की आपल्या नाटकामध्ये संगीत असून त्या लोकसंगीताची मजा लोकांना घेऊन त्यातल्या आपल्या लोककथा आहेत, लोककथांमधनं त्यातल्या गोष्टी घेऊन त्या समोरच्या तात्पर्य त्या गोष्टींचं मांडण्याचा एक त्या पद्धतीचं नाटक सादर करण्यात, अशा वेगवेगळ्या पद्धतीचं नाटक सादर करण्यात मजाच येणार आहे. म्हणजे एकंदरीत आपली मांडणी व्यवस्थित असली पाहिजे विषयाला घेऊन. ओके. पण मग सर म्हणजे मला असं वाटतं बिकॉज काही एकांकिका आम्ही केल्यात, नाटकाच्या स्पर्धा केल्यात राज्य नाट्याला, असं भरपूर ठिकाणी बोललं जातं की यार इथे सेटिंग आहे काही ग्रुपला असे प्राइज मिळतात, तर त्यामागे खरंच काही पॉलिटिक्स असतं का? म्हणजे काही ठराविक ग्रुप्स असतात त्याला कंटिन्युअसली प्राइज मिळत असतात आणि जे खरंच काही ग्रुप मेहनत करतात ते म्हणजे असं ही गोष्ट आहे ना व्यक्ती सापेक्षता आहे. सापेक्ष म्हणजे मला काय म्हणायचं आहे ना, ज्याच्या धरण्यावरती आहे हे बरोबर आहे. मलाही असं वाटेल की समजा नाही रे ते जे चांगलं करतात लोक तर त्यांनाच प्राइजेस मिळणार असं मी म्हणेन. बरोबर. पण प्रत्येकाला वाटतं ना, प्रत्येक संघाला वाटत असतं की आपण चांगलंच करतो म्हणून. कोण असं सांग की त्याने नाटक केलं तो म्हणणार की अरे आम्ही वाईटच केलं नाटक, असं एकही म्हणणार नाही कोण. ते म्हणणार काहीतरी पण चांगलंच म्हणणार ना, आम्ही प्रयत्न केला म्हणून. त्यामुळे तसं पण काय माहितीये ना, असतं ना की बाबा एखाद्या
आपण इव्हन कॉलेज लेवलच्या स्पर्धा बघ, हम्म. दरवर्षी 30 कॉलेजेस, ही कॉलेज, हे कॉलेज, हे ते कॉलेज, ते कॉलेज, ते कॉलेज, या ठराविक कॉलेजमध्ये स्पर्धा का होते? हम्म. कारण त्यांच्यामध्ये ना ते जपलं जातं ना रे. बरोबर. त्यांनी बाबा गेल्या वर्षी आपण नम्रत आलोय, त्याच्या इतके वर्ष आपण नम्रत येतोय, तर त्यांच्याकडनं ते जपणं आहे. हम्म. हा वारसा आपण पुढे न्यायला हवा, म्हणून ना ते पास ऑन करत असतात त्याच्या पुढच्या पिढीला. आधीच्या लोकांनी मारलेलं प्राइज आहे ना, ते पुढच्या पिढीला पास ऑन करत असतात. नाही, हे आम्ही मारलाय नंबर, तुम्ही पण आला पाहिजे. त्यामुळे ते तयार केलेले असतात, त्यांच्यामध्ये ते बिंबवलं गेलेलं असतं की नाही, तुम्ही करायलाच पाहिजे. त्यामुळे ना ते रेडी असतात सगळे. आणि काही ठिकाणी असंही आहे, अपवाद आहेत त्याला, की काही ठिकाणी अशाच असतात की केलं काही होतच नाही. पण प्रयत्न करायचा सोडायचा नाही ना आपण. का सोडायचा प्रयत्न केला? आणि दुसरी महत्वाची गोष्ट माहिती आहे ना, जसं सूर्याचा प्रकाश कधी लपला जात नाही ना, तरी कधी ना कधी तरी तुम्हाला त्यातला तो तुमचा खरेपणा लोकांना जाणवेल ना. तुमच्यातली मेहनत ही लोकांना दिसेल ना, कधी ना कधी तरी दिसणार. किती वेळा लपणार तुम्ही झाकून ठेवू शकतच नाही कोंबड्याला. आलं का लक्षात? तो आरवल्याशिवाय राहणारच नाही. त्याच्यामुळे तू त्याचा विचारच करू नये माणसाने कधी, की काय प्रयत्नांती परमेश्वर करत राहायचं. आणि सर्वात महत्वाचं, करत राहिलो ना तर आपल्यात सुधारणा होत राहते. आपण विचार केला, अरे मी एवढी मेहनत केली, आता मी पुढच्या वेळी नाही करणार नाटक, असं नाही ना चालत. ठीक आहे ना, ओके ना, चालं, त्यावेळेस नाही दिलं, असं समजायचं की बाबा ही वेळ माझी नाहीये, अजून यायची आहे माझी वेळ, असं समजून आपण त्याचा प्रवास सुरू ठेवायचा, असं मला वाटतं. पण तुम्ही आतापर्यंत बऱ्याच नाटकांना परीक्षक म्हणून पण गेला असाल. हो. काही डान्सचे प्रोग्राम्स असतील किंवा काय, तर स्टेजवर जर आम्ही परफॉर्म करत असतो त्यावेळेला परीक्षकांकडे जो पेपर पेन असतो ते बघून जरा टेन्शन येतं की नेमकं परीक्षक कुठल्या दृष्टिकोनाने रंगमंचावर घडत असलेल्या गोष्टींकडे बघत असतं आणि त्यांचे काय नियम असतात नाटकाला घेऊन. तर ते आम्हाला जाणून घ्यायचं की ऍज अन परीक्षक तुम्ही तिकडे काय नियम आणि अटी असतात राज्यनाट्याच्या ज्या एकांकिका स्पर्धा किंवा नाटक चालू असतं त्यावेळेला. नाही, क्रायटेरिया म्हणजे कुठल्या गोष्टी मी शालेय स्तरावरती अनेक ठिकाणी मी परीक्षक गेलोय, तर त्या ठिकाणी त्या मुलांच्या नुसार नियम आहेत, किंवा आपल्या राज्यनाट्यामध्ये सुद्धा नियम कुठले असतात तेच नेहमीचे आपले, की विषय काय, सादरीकरण कसं झालंय, त्याच्यानुसार तुमची भाषा कशी आहे, त्या संदर्भातली तो विषय त्या भाषेनुसार येतोय का, किंवा काय कशी आहे त्याची मांडणी कशी आहे, त्या अनुषंगाने, त्या विषयाच्या अनुषंगाने असलेली मांडणी आहे का, त्या अनुषंगाने असलेलं तुमचं नेपथ्य आहे का, तुमचं प्रकाश योजना त्या पद्धतीचा आहे, तिची गूढता आहे का, किंवा जसा विषय आहे त्या पद्धतीची तुमची प्रकाश योजना आहे का, म्युझिक तुमचं त्या पद्धतीचं आहे का, सगळ्या पद्धतीचं, या सगळ्या, आणि तुमचं सादरीकरण ते लोकांना कितपत पोचतं हे लोकांना कळतं ना रे. समोरच्या तुला म्हटलं की ते नाटक ही अशी गोष्ट आहे की ती लगेच रिस्पॉन्स तुम्हाला लगेच मिळतो त्याचा, त्यामुळे ते पटकन कळतं आपल्याला, त्यामुळे ते परीक्षकांना सुद्धा लगेच कळतं, त्यानुसार ते कळतं, तो भावला, एखादं दुःख लगेच टच झालं की ते नाटक सक्सेस आहे. तुम्हाला एखाद्या गोष्ट तुम्हाला लागली तर ते नाटक सक्सेस आहे. म्हणजे जो विषय मांडायचा आहे तो त्याला लगेच त्याची प्रतिक्रिया तुम्हाला इथे जाणवली ना की ते नाटक सक्सेस, असं मला म्हणायचं आहे. म्हणजे त्यानुसार ते तशा पद्धतीचंच ते आपण लिहिलेलं असतं, मार्क त्यानुसारच देतो की बाबा हा कमी प्रमाणात होता, हा जास्त प्रमाणात होता, याचं हे चांगलं होतं, त्याचं ते चांगलं होतं, त्याचं चांगलं होतं, यानुसार त्याचं कॅल्क्युलेशन असतं त्या मार्क लिस्टचं, आणि त्यानुसारच तो नियम आणि त्यात निर्णय दिला जातो. मग या वरखाली 1, 2, 3, 4, 5 असं काहीतरी करत त्यांचा नियम दिला, उत्तेजनार्थ अशा पद्धतीचं त्यांना नंबर देण्यात येतात. तर फायनली एकूण परीक्षकांचा दृष्टिकोन काय असतो रंगभूमीवर जे नाटक करत असतात जे कलाकार, त्यांच्याकडे बघण्याचा, ते कळलं सर फायनली तुमच्याकडून. पण सर, म्हणजे आतापर्यंतच्या तुमच्या जो एक प्रवासाचा, म्हणजे ज्या प्रवासाच्या कारकिर्दीत तुम्ही इतकी नाटकं केली आहेत, एकांकिका बसवल्या आहेत, दिग्दर्शित केल्यात, अभिनय केल्यात, तर टोटल असे एकूण तुम्ही किती केलेत असे नाटक? म्हणशील तर मी आतापर्यंत 36 नाटकांमध्ये म्हणजे काम केलेलं आहे, म्हणजे काम म्हणजे पूर्णतः.
त्यातली 22 ते 23 नाटकं मी दिग्दर्शित केली. त्याच्यानंतर एकांकिका जवळपास 15 ते 20 एकांकिका मी दिग्दर्शित केलेल्या आहेत. त्याच्यानंतर 3 डॉक्युमेंटरीज आणि एक शॉर्ट फिल्म. अच्छा, जे पत्रास कारण की त्याचबरोबर आता 2 व्यावसायिक नाटकं आहेत आणि एक आता अजून 2 शॉर्ट फिल्म्स आता लिहून ठेवल्यात. त्याचं शूट आता या पावसाळ्याचा जरा हिरवळ आली की नंतर मग शूट करायचं असं चाललंय. ते बघू कसं. सगळ्यात जास्त अशी मजा काय दिग्दर्शन करायला येते, शॉर्ट फिल्म की नाटक? नाटक म्हणजे श्वास आहे आपला. श्वास. कारण त्यातच वाढलो, त्यातच बागडलो आणि त्यातच आपण तो आनंद घेतलाय पहिल्यापासून. ती वेगळीच मजा आहे आणि ती पटकन आनंद देणारी मजा आहे ना ती, म्हणून ते मला ते जास्त भावतं, म्हणजे आवडतं त्यात रमायला. बरं, एक दिग्दर्शक होण्यापूर्वी एक अभिनेता होणं गरजेचं आहे की डिरेक्टली लोक आजकाल दिग्दर्शक पण बनतात एका झटक्यात? जे आजकालची जेनझीज लोक आहेत, तरुण पिढी, त्यांनी एक कसं म्हणजे 4 शिव्या घातल्या की त्यांना असं वाटतं की आम्ही दिग्दर्शक आहोत. तर ती एक जी छबी पडली आहे इतर लोकांच्या मनात की अरे दिग्दर्शक म्हणजे 4 शिव्या घालतो आणि भडकतो. बस जसं तुला आला अनुभव. भरपूर आला. तर मुळात एक दिग्दर्शक होण्या अगोदर तो एक अभिनेता असणं गरजेचं आहे की त्याला तेवढी एक ती समज असते की आर्टिस्टने कसा असावा आणि मग तो त्या आर्टिस्टला डिरेक्ट करू शकतो, की डिरेक्टली असं जे सगळ्यात महत्वाचं म्हणजे माहितीये ना, त्याला या सगळ्याबद्दलचा अभ्यास किती आहे. हा. आणि सर्वात महत्वाची गोष्ट आहे की तो हाऊस म्हणून करतोय का. कारण तुला माहिती आहे हाऊस म्हणून करणारेच जास्त ओरडतात. आणि म्हणजे तसंही नाही, पण जे जास्त हाऊसी असतात ना, किंवा ज्यांना काहीतरी मुद्दाम करायचंय किंवा काहीतरी दाखवायचं, मैं खुश हूं असं, तर ते करताना सुद्धा ना खरं तर पहिला अभ्यास तुम्ही वाढवायला पाहिजे. एखादी गोष्ट करताना आपण ज्यावेळी दिग्दर्शक म्हटल्यावरती तो जास्त सजग आणि जास्त त्याच्यावर जबाबदारी असते. त्याच्यावरती बेस आपण म्हणतो ना पक्का असतो. तो बेस पक्का करणं म्हणजे काय, तर तुमचा तेवढा अभ्यास, त्या गोष्टीबद्दल जी गोष्ट करणार आहात त्या गोष्टीबद्दलचा अभ्यास, त्याचा इतिहास तुला माहिती पाहिजे, त्याची पार्श्वभूमी माहिती पाहिजे, त्यातला आतला डिटेलिंग माहिती पाहिजे, त्यातलं काय काय कुठल्या खाचखळगा आहेत त्या माहिती असल्या पाहिजे, त्यातले चोर रस्ते माहिती पाहिजे, त्यातल्या कुठपर्यंत पटकन फास्ट जाणारा रस्ता आहे तो माहिती पाहिजे. हा सगळ्या अशा गोष्टींचा तुला तो अभ्यास करावा लागतो ना. आणि तो अभ्यास जर पक्का असेल ना तुझा, तर तुला ते करणं योग्य आहे. नाहीतर मग ते लोकांपर्यंत पण पोहोचणार नाही आणि तू नुसतं ते करून फायदा नाही. म्हणून बरं, आणि तू म्हणतोस की अभिनय, आणि अभिनय ही गोष्ट गरजेचीच आहे ना. जर तुला अभिनयच करता येत नसेल आणि नुसतं तू असं म्हणशील ना, तर तसं नाही करता येणार. अभिनय येणं गरजेचंच आहे ना तुला. तू एखादी गोष्ट, एखादं नाटक बसवताना ना, आपण नाटक काय असतं, मग भावभावनांचा खेळ आहे, किंवा एखाद्या सिच्युएशनची मांडलेली व्यथा आहे, किंवा एखादी गोष्ट फुलवून आनंदाने ती सांगायची गोष्ट आहे, किंवा आनंद पेरणारी गोष्ट आहे. तर या सगळ्या गोष्टीची गरज तुम्हाला ती जाणव तुमच्यात आहे का, तुमच्यात आधी ती आहे का. म्हणजे दिग्दर्शकाला त्या आधी सगळं माहिती आहे का, त्याच्याबद्दलच्या भावभावना तुम्हाला कळल्या आहेत का, कधी तो अनुभवल्या आहेत का, कधी पाहिल्या आहेत का, कधी निरीक्षणात आल्या आहेत का, कधी ऐकल्या आहेत का, कधी वाचनात आलंय का, तुमच्या कधी दिसण्यात आलंय का. तर अशा पद्धतीची तुझ्याकडे असलेली बँक आहे ना, ती खाली असेल ना, तर काहीच अर्थ नाहीये. ती भरलेली पाहिजे ना तुझी पण. ती तुझी भरलेलीच नसेल आणि तू म्हणशील अरे यार मेरे को कुछ लेने, मेरे को घर लेना आहे, आणि तुझ्या बँकेत काहीच नाही, तर कसं शक्य आहे. त्यासाठी तुझ्या बँकेमध्ये सुद्धा तेवढं सेव्हिंग पाहिजे ना, तर तू दुसऱ्याला ते काहीतरी देऊ शकतोस आणि दुसऱ्यासाठी काहीतरी करू शकतोस ना. जेणेकरून ते मग तो येणार कसं दुसऱ्याला, तू सांगूच कसं शकतोस, कसं सांगणार. जर तुलाच रस्ता माहिती नाही तर दुसऱ्याला तू रस्ता सांगू शकतोस का, नाही सांगू शकणार. तर तशा पद्धतीचं आहे की तुला ते थोडंसं तरी ज्ञान असणं गरजेचंच आहे, त्याचं थोडं म्हणण्यापेक्षा जास्त, आणि तरच तू दुसऱ्याला शिकवायला जा. त्याच्यापेक्षा न शिकवलेलं बरं. आणि आधी शिकून घे आणि मग शिकव, अशा पद्धतीचा तो प्रवास असायला हवा असं मला वाटतं. आणि अभिनय तर गरजेचंच आहे, अभिनय करणं आणि अभिनयात
ना आपण दुसऱ्याला काही गोष्टी अभिनयातल्या सांगणं, त्याचा पण एक तंत्रशुद्ध अभ्यास करणं गरजेचंच आहे असं मला वाटतं. बरोबर. आणि आपण म्हणजे रंगमंचावर जेव्हा एखादा एक आर्टिस्ट काम करत असतो रंगभूमीवर, त्यावेळेस त्यांनी कुठल्या नियमांचं पालन केलं पाहिजे आणि एक अभिनेता म्हणून तुम्ही काय बघता की त्याने कुठल्या गोष्टी फॉलो केल्या पाहिजेत रंगमंचावर काम करत असताना? बघ, चांगला विषय, चांगला प्रश्न केलास तू. सगळ्यात महत्वाचं म्हणजे ना, तुमच्या शरीराची ओळख. जर तुम्हाला उत्तम नट व्हायचं असेल, उत्तम चांगला अभिनेता व्हायचा असेल, तर आधी सर्वात महत्वाचं आपण काय करतो, की आपण बाकी सगळ्या गोष्टी करत असतो. काय करतो? सगळ्या गोष्टी करत असतो. पण तुम्हाला तुमचे कुठले पार्ट्स काय काय गोष्टी करतात नाही, तुम्हाला त्याच्याकडे तुम्ही कधीच बघत नसता. आपण शरीराकडे कधीच लक्ष देत नाही. सगळ्यात पहिलं शरीराकडे लक्ष देणं, की काय तुझ्या गोष्टी आहेत, म्हणजे तुझ्या डोळ्यांमध्ये ती आपण म्हणतो कॅमेरा, डोळे म्हणजे आपले कॅमेरा आहेत. तो कसा फोकस करतो, काही फोकस आउट फोकस करतो, काय करतं, किती शिफ्ट करतो नजर तुमची, हे करतं. ती जी चमक आहे ना, त्याचा सुद्धा एक अभ्यास आहे. अच्छा. तुझ्या वावरण्याचा, तुझ्या त्याच्यामध्ये तू ऐकल्यास कुठल्या गोष्टी त्या मनात येतात तुझ्या, आणि मग त्या तुझ्या चेहऱ्यावर उमटतात. त्या इथून इथपर्यंत जाऊन त्या इथे बाहेर येण्याचा ना, त्याचा एक अभ्यास आहे. तो तिथे येणं गरजेचं आहे. म्हणजे आपण म्हणतो निरीक्षण शक्ती, आकलन शक्ती, समाजात जे जे काही घडत असतं ना, ते टिपायचं असतं. चांगल्या गोष्टी ऐकायच्या असतात, चांगलं वाचन करायचं असतं, चांगली नाटकं बघायची, चांगल्या कादंबऱ्या वाचायच्या, चांगल्या लोकांच्या सहवास राहायचं. आणि निरीक्षण म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये ना काहीतरी शोधक तुम्हाला सापडलं पाहिजे. तुम्ही चार चौघांमध्ये वावरता त्यावेळेला तुम्हाला ती निरीक्षण शक्ती अशी असायला हवी ना, की त्याच्यात नाट्य शोधायला हवे तुम्ही प्रत्येक गोष्टीत. एखाद्या चित्रात नाट्य तुला शोधायला हवं. एखादा तुझ्याकडे पोस्टर आहे किंवा एखादा फोटो आहे, त्या फोटोमध्ये तुला काहीतरी त्याच्यात वेगळं नाट्य शोधायला हवं. जोपर्यंत ही तुमची बुद्धी तुम्ही वाढवत नाही ना, तुम्ही निरीक्षण शक्तीने वाढवत नाही ना, तोपर्यंत तुमच्यामध्ये तो काय म्हणतो ते, की तुम्हाला विसरत नाही किंवा तुमच्यामध्ये ती वाढ होत नाही. म्हणून ना, कलाकारासाठी ह्या सगळ्या गोष्टी जास्त महत्वाच्या आहेत. निरीक्षण शक्ती. त्याचबरोबर जर आपण आपला आवाज, आपण म्हणतो ना, की आवाजाचं माध्यम आहे आपलं. नाटक हे आवाजाचं माध्यम आहे. तर आवाज हा तुमचा कसा पाहिजे, की 3 प्रकार आपल्याकडे पट्टी, म्हणजे कसं असतं, आवाज म्हणजे फक्त वाक्य बोलणं असं नाही आहे. एक पिच असतो, व्हॉल्यूम असतो, आणि एक आपला जो आवाजाचा तुझा दर्जा जो आहे ना, तो काय, तो कुठला स्ट्रक्चर तुझा आवाजाचं काय आहे, तो त्या सगळ्या गोष्टी त्या महत्वाच्या असतात. म्हणजे एक नाटकाची एक पट्टी असते, एक आपली एक, नाही तर तुला माहिती, नाटक सुरू झालं की मग काही वेळाला अरे शी यार, यांनी टेम्पो हरवला. लोकांना वाटेल टेम्पो हरवला म्हणजे काय वेगळं, तसं ना, म्हणजे तो टेम्पो हरवला, त्याचं एक ती भाषा असते नाटकातली. तर तो राखणं, त्याच्याबरोबर तो आपली चढ उतार जे आवाजाचे आहेत ना, ते कसं, म्हणजे आपण व्हेरिएट करतो वाक्य जेव्हा, त्यावेळेला आपोआपच आपला स्वरांमधनं चढ उतार येतोच. तर त्याचा अभ्यास, त्याचबरोबर त्या कॅरेक्टरनुसार असलेली तुझी आवाजाची पोत आहे, जर तुझा आवाज कुठल्या पट्टीचा आहे, तर त्यानुसारचं ते कॅरेक्टर करणं. आणि तो नसेल, मग ते करताना दुसऱ्या कॅरेक्टर, जर तुझ्या आवाजाच्या लायकचं कॅरेक्टर जर करत नसशील ना, तर त्याचाही अभ्यास करून मग ते कॅरेक्टर कसं उभं करता येईल याचा अभ्यास करणं. या सगळ्या गोष्टी नटासाठी त्या महत्वाच्या असतात. सगळ्यात महत्वाची गोष्ट. त्याचबरोबर तुझा श्वासोश्वास, तुझा बोलतानाचा तुला जी गरज असते ती, त्यासाठी व्यायाम, त्यासाठी तुम्ही रोज तुमच्या भात्यामध्ये जेवढी हवा असते तेवढंच तुम्ही तो बोलू शकता ना. आपण म्हणतो ना, की पेटीमध्ये जेवढा स्वर आपण हवा भरतो तेव्हा तो स्वर त्या पद्धतीने तेवढा बाहेर पडतो. तसंच आपलं आहे. आपली ही जी क्षमता आहे ना, ती वाढवायला हवी ना आपण इथून. नाहीतर मग माहिती आहे ना, मग कोंबडे बाहेर येतात. मग ते मध्ये काहीतरी होतं आवाजाचं. तर ते तसं नसायला हवं ना. ती तुझी क्षमता तुम्ही वाढवली पाहिजे, तुमच्या स्वराची क्षमता. त्यासाठी मग काय करायला पाहिजे, तुम्ही प्रत्येक व्यंजन अक्षर जी आहेत ना, ती आपण
प्रत्येक भावगीतांमध्ये भावगीतं गाऊन बघायची त्या व्यंजनांमधनं, नाट्यसंगीत गाऊन बघायचं त्या व्यंजनांमधनं. तुम्ही हे असं वेगवेगळ्या पद्धतीचे तुम्ही स्वरांचे व्यायाम केले पाहिजेत ना. तुम्ही त्याचबरोबर तुमचे ज्यात आपले व्यायाम प्रकार आहेत, आ ओ आ आ, आ, अशा पद्धतीचे तुम्ही चेहऱ्याचे व्यायाम करणं आणि अशा गोष्टी गरजेच्या आहेत. तरच तुम्हाला त्याच्यामधला ना आपण म्हणतो ना की आपला बेस तयार होतो. करेक्ट. आलं का लक्षात? त्याचबरोबर या सगळ्या गोष्टी बरोबर ना आपण म्हणतो ना की शिस्त आणि सोय यातला पण फरक आहे. काही जण ते सोय म्हणून करतात, आपल्या सोयीनुसार नाटक करायचं आणि शिस्तीनं नाटक करायचं, यामध्ये फरक आहे ना. तर शिस्त लावून घ्यायची की सोयीनुसार नाटक करायचं ना, हा त्या कलाकाराने ठरवावं. जर शिस्तीनं नाटक केलं ना तर तो शिस्त जो पाळतो ना त्याला तो एक आपलं स्ट्रक्चर बांधून घेतो की बाबा या पद्धतीने मला नाटक करायचं, मग आज मी हे वाचणार, आज मी हे करणार, त्याचं ठरलेलं असतं पक्क. ते चार्जशीट तयार करून असतं. त्यामुळे ना तो प्रत्येक बाबतीत सजग असतो की आज हेच करायचं म्हणजे करायचं. मग त्याच्या पाठीमागे त्याचा अभ्यास असतो. तर तेवढे जे शिस्तीने आपण ते नाटक केलं ना त्या धर्तीने, तरच तर मग ते आपण योग्य प्रकारे करू शकतो आणि काय असं मला वाटतं नाही चांगलं. अच्छा, म्हणजे याच्यामध्ये भरपूर सारे एक्सरसाइज आहेत, फेशियल एक्सप्रेशन, आवाजातलं व्हेरिएशन. रोज बघायचं ना आपण, Okay. आरशात स्वतः करून बघायचं. लोक काय कुठल्याही गोष्टीकडे लोकांचं भांडण चालू असेल काही, बघा ना तिकडे जाऊन काय बाबा, मग त्यावेळेला कशी नुसतं त्या भांडणाकडे बघू नका, त्याबद्दल त्या आजूबाजूला असलेल्या माणसांचे एक्सप्रेशन बघा. मग ते बोलत असताना त्या माणसाचे एक्सप्रेशन काय असतील, बाजूची लोक काय बघतात याचाही अभ्यास असतो ना. बरोबर. त्या सगळ्या गोष्टीचं निरीक्षण, प्रत्येक गोष्टीचं बारीक 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 निरीक्षण, आणि तुझे कान सजग असायला हवेत, सारखं तुम्ही ऐकायला हवं, काय 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 चांगलं वाचायला हवं म्हटल्याप्रमाणे ते करत नाही. पण मग स्पर्धेच्या नाटकांमध्ये काही नियमांमध्ये काही बदल झालेत का? म्हणजे एक 2011-12 साली जेव्हा आम्ही नाटक करत होतो त्यावेळेस आम्हाला असं होतं की दीड पायावर उभं राहायचं नाही, एका साईडनेच असं चालत जायचं. ते उजवाच पाय पडला पाहिजे आणि डावाच पाय पडला पाहिजे. या नियमांमध्ये बदल झालेत स्पर्धेच्या नाटकांमध्ये? बदल असे झालेले नाहीयेत. तू म्हणतोस बरोबर. म्हणजे आपण म्हणतो ना की रंगमंचावरचा वावर आपण त्याला म्हणतो ना, की रंगमंचावरचं वावरायचं कसं आपण, किंवा तर त्यासाठी बघ आपण तू कधी घरी म्हणा काय म्हणा, तर असं आपण जसं आपण नेहमी वावरतो ना, आपण काय करतो माहितीये ना, आपण तिथे स्वतःला बांधून घेतो. आम्ही स्टेजवर करतोय म्हणून ते आपण असं ऑकवर्ड फील करतो आणि आपण काही ना काहीतरी करत असतो. ते सोडून विचारा ना, आपण जसं रेग्युलर आहे त्या पद्धतीने केल्यानंतर तुमची सहजता येते. तुम्ही ते धरून राहिलात ना, मग अशा दीड पाय आणि 2 पाय असे बरंच काय काय गोष्टी होतात. पण ती कसं आहे, ही समीकरण आहे ती नुसती नाटकातली मांडलेली. खरं तर तसं मला तर असं वाटत नाही. पण कसं आहे, आपण म्हणतो का चित्र ना, ती बॉर्डर दिल्यावरतीच पूर्ण होतं. आपण म्हणतो ना की बॉर्डर दिल्यावरतीच पूर्ण होतं, तरच ते आपण म्हणतो अरे वा छान दिसतंय चित्र. हे म्हणजे ह्या अशा गोष्टी आहेत ना, त्या बॉर्डर सारख्या आहेत रे. त्या म्हणजे चित्र आहे दिसतंय, पण त्या बॉर्डर तरच ते रेखीव दिसतं कसं. म्हणून ह्या अशा गोष्टी टाळाव्यात, तर ते रेखीव दिसतं ना समोरचं. ते म्हणून ते लोक म्हणतात की अरे हे नको करू, ते नको करू, ते नको. बाकी त्याच्यातला अर्थ तो तोच निघतो. तो दीड पायात उभा राहा की 2 पायात उभा राहा, त्याचा अर्थ तर बदलत नाही. आलं का लक्षात? पण जर त्याची जी तो रेखीवपणा आला, अजून चांगलं तर कॉन्क्रीट झालं ना, तर ती बघण्यातली मजा अजून लोकांना भावते ना, म्हणजे लोकांना कळतं रे खूप छान झालं. आलं का? नाहीतर मग तो विस्कळीतपणा दिसतो असं. म्हणून ते टाळायचं असतं अशा गोष्टी. बाकी काय त्याच्यामध्ये का असा वेगळा नियम असा मी तरी असा धरत नाही. बाकी जण धरतात बाबा, तो असं काय उभा राहिला, तसं काय उभं राहिलं नाही, तसं काय. फक्त ते आलं पाहिजे. मग असं आता म्हणजे एकंदरीत नाटकात काम करत असताना म्हणजे तुम्हालाही तसं झालं असेल, एखादं पात्र जर तुमच्याजवळ येतं त्यावेळेस तुम्ही ते पूर्णपणे वाचता, त्या पात्राचा म्हणजे त्याचा इतिहास काय आहे, तो कसा जगलाय, कसं हे केलंय, त्याचं सगळं तुम्ही आत्मसात करता आणि मग ते कॅरेक्टर अगदी लोकांना कसं पटेल त्यासाठी तुम्ही त्याचा पूर्णपणे अभ्यास करून तुम्ही ते कॅरेक्टर आत्मसात करता स्वतःमध्ये आणि तुम्ही झोकून देता. प्रेक्षकांना ते आवडतं, टाळ्यांच्या गडगडाट होतात, काही लोक तुम्हाला चांगल्या गोष्टी बोलतात, काही लोकांना ते पटत नाही, काही लोक खूप अक्षरशः चिडतात कारण की ते कॅरेक्टर तसं असेल नेगेटिव्ह, तर मग ती तुमची खरी पावती असते. पण तुम्ही इतके इन्व्हॉल्ड होता तो अभ्यास करून
आणि जेव्हा अचानकपणे पडदा पडतो नाटक झाल्यानंतर, तिथून बाहेर प्रेक्षक गेल्यानंतर तुम्ही त्या कॅरेक्टरचा ते जे भूत म्हणतो आपण, ते डोक्यामध्ये तसंच असतं की ते कसं बाहेर पडता तुम्ही आणि ते नाही, कसं हा प्रॉब्लेम होतो काही जणांना, म्हणजे आहेत ना अजून, इन्व्हॉल्वमेंट आपल्या हा म्हणजे असतात character मध्ये? ते. मग त्यात म्हणजे एखादा रोल केला की तो, अरे अजूनही मी त्याच्यातनं जात नाही वगैरे हा. असं असं. खरं तर मला ती गोष्टच पटत नाही. म्हणजे असतं, म्हणजे होऊ शकतं असं, म्हणजे एखाद्याचा त्या भूमिकेचा पगडा असतो आपल्यावरती आणि आपण तो त्याच्यातच राहतो आणि आपल्याला जर त्या इन्व्हॉल्व त्या त्या पद्धतीने त्या त्या अगदी आत घुसून तो रोल करण्याचा प्रयत्न केला आपण आणि ते होतो, त्याचा आपल्याला त्रास होतो त्या गोष्टीचा. पण तसं नसावं. एखाद्या आर्टिस्टने स्विच ऑन स्विच ऑफ असावं. म्हणजे स्टेजवर विंगेत तुम्ही स्विच ऑफ असलं पाहिजे. विंगेच्या आत आला स्टेजवरती की ऑन व्हायचं, परत बाहेर गेलात की ऑफ व्हायचं. इतकी तुमच्याकडे ती सफाईदारपणा तुमच्याकडे आला पाहिजे. नाहीतर मग कसं होतं माहितीये ना, आपण हे क्षेत्र वेगळं आहे, आपलं लाईफ वेगळं आहे, बरोबर. मग काही काही जण ना घरी घेऊन जातात तो जो त्रास आहे ना घरी घेऊन जातात. म्हणजे ते मग तिथेही त्रास होतो ना त्या गोष्टीला, त्या घरची लोक डिस्टर्ब होतात ना, मग ते का घेऊन जावं? हे आपण इथेच फक्त या चौकटीसाठी करतोय ना, या आपल्या रंगमंचाच्या चौकटीसाठी करतोय, तिथेच सोडून द्यावं आणि बाहेर वेगळं व्हावं. इतकं असायला हवं. पण ते काही जण जातात तसं, ते पण योग्य नाही असं मला वाटतं. तुमच्या बाबतीत घडलंय कधी असं? झालंय ना, तसं काही नाही. झालं, त्रास करून घेतला मी पहिल्यांदा, व्हायचे त्रास. मग नंतर काही गोष्टी अनुभवाने शिकतो ना आपण आणि चर्चांमधनं, मोठमोठ्या लोकांच्या चर्चांमधनं किंवा त्यांचं ऐकून आपल्याला कळतं की नाही, हे झालं ना, एवढंच असतं. आपलं इकडनं बाहेर पडलं की आपण, कारण ते आपण घेत असतो. आपण एखाद्याचं आयुष्य जगत असतो आणि एखाद्याचं आयुष्य लोकांसमोर मांडत असतो. तू तेच आयुष्य घेऊन जाऊ शकत नाही ना, तुझं आयुष्य वेगळं आहे ना. तर ते घेऊन जाणं तर ओझं आहे ना, ते ओझं उतरवून ठेवायचं आणि परत जायचं आपल्या आयुष्यात. त्यामुळे ते थोडासा वेळ लागतो त्याला, पण होतं काही काहींचं त्याच्यातनं बाहेर पडता येतं ते सोपं आहे, तसं काही नाही. पण त्यासाठी अभ्यास असायला हवा. लागतो. पण तुम्ही आता म्हणजे एकदम प्रामाणिकपणे मेहनत करून जेव्हा रंगमंचावर परफॉर्म करता किंवा ऍज अन डिरेक्टर म्हणून तुम्ही एखादं नाटक उतरवलंय आणि ते एकदम सगळ्यात उत्कृष्ट चाललंय, सगळ्या प्रेक्षकांचा एकदम भरभराट प्रतिसाद, बाहेर हाऊसफुलचा बोर्ड लागलाय, आणि जेव्हा एखादं प्रेक्षक जेव्हा तुम्हाला येऊन असं म्हणतं की अरे मजा नाही आली यार, त्यावेळेला जे असं पटकन असं लागतं ना, तर तुम्ही तशा गोष्टींना कसं टॅकल करता की अरे 99% लोकांना हे नाटक आवडलंय आणि त्यातला एक व्यक्ती मला येऊन म्हणते की यार मजा नाही आली, तर काय त्यावर तुमचं काय response? झाले ना, असं बरेच ठिकाणी झालंय. एकदा एक प्रयोग होता आमचा आणि खूप छान, सगळ्यांना आवडला आणि नेमका प्रयोग होता पुण्यामध्ये. आणि पुण्याची मजा म्हटल्यावर तर तुला माहिती आहे. आणि नेमके एक कुलकर्णी नावाचे इसम होते आणि ते आले गृहस्थ आणि नाही, सगळं तुमचं चांगलं चाललंय, पण नेमकं याच्यातलं विषय कुठे आहे? अरे म्हटलं, सगळ्यांना विषय तर आवडलाय. सगळेजण म्हणतात अरे काय सुंदर मांडलंय तुम्ही, सगळं 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 मांडणं, सगळं व्यवस्थित, सगळेजण चांगलं चांगलं म्हणतायत, मग हे हे असं का म्हणतायत? मग मी त्यांना विचारलं की काय, अहो तुमचा आवाजच पोचत नव्हता, विषय कसा कळणार? अरे म्हटलं हे काय? मग हा माझा प्रॉब्लेम आहे ना, हा टेक्निकल प्रॉब्लेम आहे ना. बरं, त्याच्यामुळे टेक्निकल प्रॉब्लेम म्हणजे आपण त्यांना सांगून किती वेळा त्या साऊंडवाल्याला सांगितलं होतं की असं असं. ते बरं, ते नंतर सांगितलं, पण जेव्हा असं म्हटलं जातं ना, त्यावेळेला तो लागतच ना आपल्याला, हे या माणसांना का कळलं नाही? मग मी पूर्ण त्या सगळ्या लोकांपर्यंत पोहोचू शकलो नाही का? बरं, आपण 100% असं म्हणू शकत नाही की मी सगळ्याच लोकांना आवडू शकेन. नाहीच म्हणू शकत ना आपण. आपण 100% म्हणूच शकत नाही. सगळ्यांनाच मी आवडलो पाहिजे आणि सगळ्यांनीच मला माझी वाहवा केली पाहिजे, असं म्हणूच शकत नाही आपण. त्याच्यामुळे त्या गोष्टी असतात की त्रास होतो त्या गोष्टींचा. पण त्यांना ते समजावून सांगायला पाहिजे की असा तो माझा प्रॉब्लेम होतो की असा टेक्निकल प्रॉब्लेम अशा पद्धतीचं. त्यामुळे होतं ते असं. आणि मग जेव्हा नाटकाचे तुमचे असे दौरे असतात, पुणा म्हणा किंवा कुठे इतर दौरे, त्यावेळेसला जेव्हा नेपथ्य वगैरे घेऊन जेव्हा मागून टेम्पो वगैरे येतात, सगळे सामान बिमान घेऊन, असं कधी झालंय की तुमचा प्रयोग आता 8 वाजता आणि अचानकपणे सेटच आला नाही किंवा उशीर झालाय? तुला सांगतो, आमच्या महानगरपालिकेची स्पर्धा होती आणि म्हणजे महानगरपालिकेच्या स्पर्धा आहेत, नाट्याच्या स्पर्धा असतात.
आणि एका वॉर्डचं मी नाटक बसवलं होतं आणि त्या वॉर्डच्या नाटकामध्ये आदल्या दिवशीच त्याला सांगितलं, सगळं झालं सेट, आणि मग ते त्यांचं बजेट खूप कमी होतं तर त्यामुळे मग मी सेट बीट लावून नाही नाटक केलं होतं, म्हणजे रिहर्सलच्या वेळेला सेट नाही लावला होता. आणि मी म्हणलं चल डायरेक्ट प्रयोगाच्या दिवशी आपण सेट लावून नाटक करूया. त्याला सेट डिझाईन वगैरे पाठवलं होतं, सेटवाल्याला सगळं झालं होतं, सगळं झालं. आणि सकाळी मला रात्री फोन केला तर मी येतो, सकाळी येतो, आणि असं झालं व्यवस्थित. म्हटलं चला सकाळी येईल, आपण स्टेजवर लावू सेट आणि आपण करू नाटक, त्यात काय टेन्शन नाही. आणि सेटच नाही आला. बापरे. फोनच बंद. फोन लावतोय इकडे तिकडे सगळीकडे लावतोय फोन, दुसरीकडे त्याचा तो बोलतो फोनच नाही उचलत आहे, काय करणार. अरे मग काय करू, आणि वेळ जवळ आली आहे, आता काय करणार. बरं, तर स्पर्धेचं नाटक तुम्ही टाळू पण शकत नाही की बाबा काय 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 काय. मग अशा वेळी तुम्हाला आपण म्हणतो ना की नटाला किंवा स्टेजवर वावरणाऱ्याला सुद्धा ना निर्णय क्षमता घेता यावी, निर्णय क्षमता हवी त्याच्याकडे. म्हणजे स्पॉन्टेनियसली कुठलीही गोष्ट जर चुकली स्टेजवर करताना, तर त्यावेळेला मी कशी सुधारून घेईन, त्यावेळेला कसं करेन, याचं सुद्धा ज्ञान असायला हवं कुठल्याही कलाकाराला. तर त्या पद्धतीने मीही त्यावेळेला असा माझा निर्णय क्षमता माझी घेतली की ते तपासली की आता मला काय करता येईल या गोष्टीवेळी, आता मी काय करू शकतो. मग त्याच तिकडच्या त्या तिकडच्या थिएटरमध्ये असलेल्या ज्या लेवल्स होत्या ना, त्याच लेवल्स मी त्या लेवल्सचं घर बनवलं मी. त्या लेवल्स आडव्या पाडून वगैरे सगळं असं इकडे तिकडे मग माझ्या पद्धतीने ॲडजस्ट केलं आणि घर बनवलं. आणि सांगितलं की सरळ की मी सांगितलं की आमचा जो नेपथ्याचाच टेम्पो आला नाही, त्यामुळे ज्या पद्धती इथे अवेलेबल आहे त्यानुसार आम्ही सेट लावलेला आहे, सजेस्टिव्ह लावलेले आहेत, आणि अशा पद्धतीचं मी केलेलं आहे. आधीच त्यांना ती कल्पना दिली आणि नाटक सुरू केलं. ती वेळ मारून नेणं आणि त्यावेळी ती क्षमता, निर्णय तुमची घेण्याची जी क्षमता आहे ना, ती वेळ आणि ती वेळ मारून नेण्याची जी संधी तुम्हाला मिळते ना, आणि तो निर्णय तुम्ही घेताना तो जास्त फायदेशीर असतो. तुम्हाला तो स्ट्रॉंग करतो अजून तुम्हाला काहीतरी करण्यासाठीच. म्हणजे पॅनिक न होता तो इतकं शांतपणे तुम्ही निर्णय, आणि त्याचा फायदा होतो आयुष्यात आपल्याला. तुमच्याकडे ना ती वृत्ती निर्माण होते की कुठल्याही गोष्टी चलो कुछ भी होणे दो, करेंगे आपण, हा भाव तिथे तयार होतो. पण मग सर तुम्हाला असं म्हणजे काही आता तुम्ही इतर आर्टिस्ट सोबत तुम्ही आता काम करताय किंवा तुमचे असे काही मित्रही असतील जे आता फिल्म इंडस्ट्रीमध्ये पुढच्या पोझिशनला आहेत, जसं की नावाजलेले जे काही असतील तुमचे मित्र जे इंडस्ट्रीमध्ये आहेत, आज त्यांना जेव्हा तुम्ही बघता की आज ते एक सिरियल डिरेक्ट करताय किंवा हे करतायत आणि आज तुम्ही तुमची नोकरी सांभाळून तुम्ही कला सांभाळताय आणि नाटक दिग्दर्शक करतात आणि जसं येतंय तसं, तर त्यामध्ये तुम्हाला काय वाटतं की कमी कुठे पडलोय किंवा कुठे वेळ आपल्याला साथ देत नाही की आपलं नशीब, की या गोष्टीला तुम्ही कितपत मानता या सगळ्या गोष्टीवर? नाही, मी त्याला नशीब म्हणणार नाही मी, किंवा कमी असंही म्हणणार नाही. सर्वात महत्वाचं म्हणजे होते, तुला माहिती आहे की माझे आई वडील लहानपणी वारल्यामुळे त्या जबाबदाऱ्या प्रचंड होत्या. आणि तर त्यावेळेला मी लग्नाच्या आधी किंवा त्या कामावर लागायच्या आधी मी ETVला वगैरे केलंय ना, असिस्टंटशिप वगैरे सगळी केली आहे मी तिथे. मी करायचो तिथे सगळं. तिकडचे त्या सोबत असलेले माझी सगळी मित्रमंडळी आता त्याच्या प्रत्येक सिरियलचे आता डिरेक्टर आहेत. त्याच्यामुळे मी तिथे कमी नव्हतोच ना, मी त्यांच्यासारखाच होतो. त्याच्यामुळे जर मी ते कंटिन्यू केलं असतं ना, जर मी गव्हर्नमेंटचा माझा जॉब बघितला नसता आणि मी त्याच ठिकाणी कंटिन्यू केलं असतं ना, तर आज चित्र वेगळं झालं असतं. त्याच्यामुळे तो दोष नशिबाचा नाहीये की काय नाहीये, पण जे घडलं, जबाबदारी आहे ती पेलायलाच हवी. ते सुद्धा माझं कर्तव्य आहे. ते जर मी केलं नसतं तर कसं चाललं असतं. मग मी त्याचा हात धरला आणि मग या रस्त्याला बाहेर पडलो आणि मग ते तिथेच राहिलं. पण राहिलं म्हणण्यापेक्षा पण मी ते सोडलं नाही ना. मी त्याचा आनंद ते दुसऱ्या गोष्टींमधनं शोधत ते करत राहिलो. मी तर काय म्हणालो, करत राहणं, नाटक घडत राहो आणि ते करत राहणं गरजेचं आहे आपल्याला. तुमच्या कलेचा संवाद कर्माशी कायम होत होता म्हणून हे कलाकर्मी करत आहे म्हणजे आपलं नाव करेक्ट आहे.
ग्रेट ग्रेट. नाही पण कसं आहे सर, आपल्या या नाट्य क्षेत्रामध्ये मुलींचं पात्र जे करतात, जे फिमेल्स आपल्याला खूप कमी मिळतात नाट्य क्षेत्रात. आता भरपूर साऱ्या आहेत म्हणजे मुली इंटरेस्टेड घेत आहेत नाट्य क्षेत्रात काम करण्यासाठी. पण मग जेव्हा त्यांचे पॅरेंट्स जो पॉइंट ऑफ व्ह्यू आहे आपल्या नाट्य सृष्टीकडे बघण्याचा, कारण फिल्म इंडस्ट्रीमुळे की कास्टिंग काउच सारखा प्रकार या फिल्म इंडस्ट्रीमध्ये चालतो, तर त्यांना असं वाटतं की नाही नाही तू या ग्रुपमध्ये मग एवढा उशीर का तेवढा उशीर का. तर तुमचं काय मत आहे की नाट्यसृष्टी पण तशाच प्रकारची आहे जशी फिल्म इंडस्ट्री आहे, की असे काही ग्रुप्स आहेत किंवा असं काय म्हणजे सिमिलॅरिटी आहे का तशी? माझं मत आहे की नाही, आपल्या नाट्यसृष्टीमध्ये तसं नाहीये. म्हणजे सगळ्यात महत्वाचं हे आहे ना की आपण स्ट्रॉंग असलो ना तर तिथे काहीच होत नाही. बरोबर. कुठली गोष्ट जर समजा आलीच तर ती नाही म्हणायची ताकद आपल्याकडे असायला हवी. आपण नाही म्हटलं ना की पुढे कोणच येत नाही. मग ही ताकद असायला हवी आपल्याकडे जर आपण वावरायचं याच्यात, तर मग सोपं होतं ना सगळं. मग तिथे कुठला हा प्रश्नच येत नाही की काय होईल काय नाही. नाही म्हणजे नाही. मी इथे कुठल्या कामासाठी आलोय, मी इथे कशासाठी काम करतोय, मी काय करते, हे मनात धरून आपण केलं ना. बघ काही काही जण असतात ना, म्हटलं जातं ना की बाबा या क्षेत्राचा वापर करतात की मला पुढे जायचं आहे म्हणून मी त्याचा वापर करेन वगैरे असं. तर ती तकलादू गोष्टी आहेत त्या क्षणिक तसा त्याची ती हे नाहीच आहे. ते चुकीची गोष्ट आहे ती, त्याचा तो वाईट आहे तो प्रकार. पण तो करूच नाही आणि नसावंच. आणि पण तसं काही नसतंच. मला तरी अजूनपर्यंत अनुभवामध्ये तसं काहीच मला जाणवलं नाही किंवा मी तसं काही अनुभवलं नाही. त्याच्यामुळे काय त्यातली मला ते खरं वाटत नाही. जे आपण म्हणतो फिल्म लाईनमध्ये चालतं नाट्यसृष्टीमध्ये, म्हणजे असतात ना आपोआप. जर रिहर्सलमध्ये अनेक जणांच्या प्रेम प्रकरण होतात आणि मग त्याच्यामध्ये मग आपल्याला ओरडावला, ए बाबा हे करायचं नाही तू. अशा अनेक गोष्टी झाल्यात ना आर्टिस्टमध्ये एकमेकांमध्ये झालंय. मग मग तुमच्या घरांमध्ये पर्यंत गेलंय, मग ते आपल्याला सोडवावं लागलेलं आहे त्यांची भांडणं. मग त्याच्या आई वडिलांना जाऊन भेटणं, अरे बाबा तसं काय नाही बाबा. मग तो बाबा त्याचा वडील म्हणणार तुमच्या ह्याच्यावर आम्ही सोडलेलं मुलीला, मग तुम्ही काय केलं, मुलगी अशी कशी गेली. अरे मग त्यावेळेला त्यांना त्या गोष्टी समजावून, बाबा तुमच्या मुलीला घेतच नाही नाटकात, घेऊन जा घरी परत, अशा पद्धतीने सांगावं लागतं. मग त्या सगळ्या गोष्टी ऍडजस्ट करत म्हणून म्हणतो ना की इथे एक पालक एक असतो या ठिकाणी, जे अगदी तो एकच पालक, म्हणजे आपण म्हणतो ना की एकच पालक असतो या नाटकामध्ये. आधी त्या नाट्यसृष्टीमधला पालकांना तोच महत्वाचा असतो. तो जर स्ट्रॉंग असेल ना तर तो बऱ्याच गोष्टी टाळल्या जातात असं मला वाटतं. तर सर आता ऍक्च्युली कळलं की आपलं नाटक जे आहे, नाट्यसृष्टी आहे, ती एक फॅमिली आहे जिथे मुलं मुली एखाद्या विश्वासाने त्यांचे पॅरेंट्सांना पाठवू शकतात. बरोबर. पण सर एक असा दुसरा प्रश्न विचारायचा आहे की काही नवोदित कलाकार असतात ज्यांना या नाटक सृष्टीकडे वळायचं असतं, काही कॅमेरा इंडस्ट्रीमध्ये जातात, तर काही ज्यांना ऍक्टिंग करायची इच्छा आहे, पण मग ते काही अशा सो कॉल्ड अकॅडमीज असतात ऍक्टिंगच्या ज्यातून ते स्वतःला पुढे आणण्याचा प्रयत्न करत असतात, कारण की प्रत्येकाला शाहरुख खान व्हायचं असतं. तर मुळात तो सोपा मार्ग आहे की एखादा ग्रुप तुम्ही निवडला नाटकाचा आणि तिथून तुम्ही पुढे जाताय, तर तो सोपा मार्ग आहे एक अभिनय शिकण्यासाठी? काय गरजेचं असतं तुमच्यासाठी, तुम्हाला वाटतं? बघा आपल्याकडे ना परंपरा होती ना की ताट वाढायची. ताट कसं वाढायचं आपल्याकडे पहिल्यांदा परंपरा होती की हे इथे, मीठ इथे, हे इथे होईल, हे इथे होईल, हे इथे होईल. आणि मग त्याचं एक असं पक्वान असायचं असं. आणि मग ती परंपरा त्यानुसारच ती वाढलं जायचं. जरा जरी काय चुकलं तरी जुनी लोक अशी ओरडायची, अरे असं हे ना, हे इथे यायला पाहिजे. कारण ना ती त्या ठिकाणी ती जागा ही जास्त महत्वाची असते. आलं का लक्षात? त्यानुसार आपला तिथे त्या ठिकाणी त्यावेळेला हात जाणार बरोबर, या त्यावेळेला गोष्ट तिथे त्या जागा अशा नेमलेल्या असतात आपल्याला. तर तसंच आहे ना, एकदम तुम्हाला उडी मारता येत नाही आणि तुम्ही उडी मारूच शकत नाही कुठेच. तुम्हाला त्या जागेवरती जाऊन ती जागा टच करून दुसऱ्या जागेवरती जाणं गरजेचं असतं. त्यामुळे एकदम जे असे जे फाटस्फूटवाले जे असतात ना, जे आता तू म्हणालास त्या पद्धतीच्या अकॅडमीज, त्याने खरंच त्यांनाही कळतंय की त्या
फेम हा सगळ्यांना हवा असतो पटकन, कारण लगेच हवा असतो पटकन, नाही बाबा फेमस झालो पाहिजे लगेच. त्यामुळे हा सोपा मार्ग शोधण्याचा लोक प्रयत्न करतात आजकाल मुलं, आणि पालकांना जास्त करून पालक शोधतात मुलांपेक्षा जास्त. त्यांना आपली मुलं लगेच मोठी व्हावीत आणि लगेच मोठं व्हावं असं वाटत असतं. पण तो मला वाटत नाही योग्य मार्ग आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला ना नाटकापासून सुरुवात करून ना, व्यवस्थित अगदी बालनाट्यापासून सुरुवात करून ना, त्यांच्या संस्कार आधी पहिलं घरापासून सुरुवात करायला पाहिजे. म्हणजे त्यांना चांगले उच्चारासाठी चांगलं त्यांचे मंत्रोच्चार म्हणजे प्रार्थना म्हणून घेणं, हे करणं ते करणं, त्यांना चांगल्या गोष्टी सांगणं, त्यांना चांगल्या गोष्टीचे संस्कार घरापासून सुरुवात करणं, कुठल्या गोष्टी बघाव्या कुठल्या गोष्टी बघू नयेत याबद्दलचा विचार त्यांच्या मनात पेरणं, ह्यापासून सुरुवात अगदी बेसपासून करायला हवी. मग त्यांना जर त्या क्षेत्रात जायचं आहे तर उगाच अट्टहास म्हणून नाही, तर खरंच त्या आपल्या पाल्याच्या मध्ये काही गुण आहेत का, जर असतील तर मग त्याला त्या बालनाट्याच्या शिबिरात टाकणं, मग त्याच्यामध्ये शालेय स्तरावरील स्पर्धानंतर मग ते राज्यस्तरावरील स्पर्धा, बालनाट्य स्पर्धा, त्याच्यानंतर मग कॉलेज लेवलला गेल्यावरती कॉलेज लेवलच्या स्पर्धा, त्या तिथे गेल्यावरती त्या कॉलेज लेवलच्या स्पर्धांमध्ये असलेला जी गोष्ट आहे, जी बदल होतात. मग बालनाट्यातलं नाटक वेगळं असतं आणि त्या कॉलेजमध्ये लेवलचं नाटक वेगळं असतं. ह्याच्यातलं असलेला अभ्यास, हा सगळा अभ्यास करत करत मग ती पायरी जाऊन INT झालं. INT नंतर मग दुसऱ्या स्पर्धा झाल्या, नंतर मग अशा स्पर्धावर लोकांकिका झाल्या, त्याच्यानंतर मग पुढे नंतर मग सवाई विवाई जी या सगळ्या स्पर्धेंच्या एक असते, ती एक मोठी पायरी असते, तिथपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करायला हवा. आणि ते झाल्यानंतर हा सगळा अनुभव गोळा करत 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 मग आता मी कुठेतरी या क्षेत्रात जम वसायला जाण्यासाठी मी तयार आहे असं भासवण्यासाठीचे ऑडिशन देणं. ऑडिशन देत 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 पहिल्यांदा नकार येणं गरजेचं असतं लोकांना. जर नकार नाही आला ना तर लोकांना अभ्यास तुटतो लोकांचा, की मेरे को सब आता है अभी. मला कोण नाही म्हणत नाही, मी गेलो की लगेच ओके म्हणतात. जर आधी नकार आला ना कोणाला, आणि नकार यायला हवा आयुष्यात, तर तुम्ही ना त्याच्यामध्ये तुम्हाला जाणीव होते की अरे बाबा माझ्यात काहीतरी कमी आहे, अजून माझ्याकडे मला जमत नाही आहे काही गोष्टी. मग कुठल्या जमत नाहीत, मग तुझा अभ्यास सुरू होतो परत. मग असा अभ्यास करत 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 ना मग त्या ठिकाणी पोहोचण्याचा प्रयत्न करायचा. मग या क्षेत्रामध्ये जायचं, स्थिरावायचं असेल ना, मग स्थिरावणं गरजेचं आहे. तर अशा पद्धतीचा तो चढ असायला आपल्या पाल्यान. आणि अट्ठास म्हणून नाही तर खरंच त्याच्याकडे काय आहे का या गोष्टीचा विचार करूनच. म्हणजे जसं अगोदर आपण म्हटलं की अंगात 50% हा पालकांसाठी जाऊ नये. अंगात 50% तर तू म्हणतोस, तू 50% म्हणण्यापेक्षा मी तर म्हणेन ना की टक्केवारी नसावी. टक्केवारी म्हणण्यापेक्षा त्या आपल्याला कळतं ना रे की समोर की खरंच बाबा हा करू शकतो का, तर ते त्यानुसारच ते टाकावं. आपला सर ओव्हरऑल इतिहास बघता म्हणजे नाटक जेव्हापासून सुरू झालंय, म्हणजे प्रेक्षक ज्या पद्धतीने गर्दी करायचे नाटकाला पूर्वीच्या काळी, आणि तिथून जो नाटकाचा प्रवास सुरू झाला, त्यानंतर बऱ्याचशा गोष्टी बदलत गेल्यात नाटकामध्ये. त्याच्यानंतर कॅमेरा इंडस्ट्रीजमध्ये भरपूर साऱ्या गोष्टी बदलत गेल्यात. आता OTT प्लॅटफॉर्म आलेत, त्याच्यावर काही असे सीझन 1 असतात, सीझन 2 असतात, त्यामध्ये काही 7-6-7 एपिसोड्स असतात. तर तुम्हाला असं वाटतं का की नाटकामध्ये सुद्धा असे काही बदल घडले पाहिजेत की काही पार्ट 1 पार्ट 2 किंवा असं काही झालं पाहिजे, कारण तितकं आवडीने ते लोक बघतील का, ज्या पद्धतीने लोक जास्त रिस्पॉन्स करतात OTT प्लॅटफॉर्मला, तसं आपल्या नाट्य क्षेत्राकडे? चांगला प्रश्न, चांगला केलास तू. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपलं नाटक, तुला माहितीये की पहिल्यांदा रात्रभर नाटकं करायची लोक, आणि लोक त्या आवडीने बघायचे, कारण तुमच्याकडे दुसरं काही माध्यम नव्हतं. बरोबर. नाटकाशिवाय तुमच्याकडे कुठलंच माध्यम नव्हतं. नंतर TV आले, TV नंतर सिरियल माध्यम आलं, सिरियल माध्यमाच्या नंतर मग चित्रपट तर होतेच आधी. मग चित्रपट पहिल्यांदा नाटक होतं, नाटकानंतर चित्रपट आले, चित्रपटानंतर TV आला, TVच्या नंतर मग हे आले सिरियल्स लाईन आली, सिरियल्स नंतर मग असं ते वाढत गेलं. पण काय माहितीये ना मग आता तू OTT म्हणाला असते, OTT आले, तर असे प्रकार आपल्या ह्याच्यामध्ये पण झाले आहेत ना. एका लग्नाची गोष्ट, पुढच्या लग्न ते 2-2 पार्ट आलेत, त्याचे पार्ट निघालेत त्याचे. वाडा चिरेबंदी 6-6 तासाचा प्रयोग केलेला आहे. हा,
तर असे आपल्याकडेही प्रयोग झालेत ना. पण तेच म्हणतो ना की ते करण्याची ना, आता बघा आपल्याला ना आता ती सवय राहिलेली नाहीये, की आपण म्हणतो की सिरियलमध्ये कसं आहे, कट 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 मध्ये आपण करतो कामं. हा, त्यामुळे ती पेशन्स राहिले नाहीत की तेवढा वेळ होल्ड करून आपल्याला अभिनय करून करायचा आहे म्हणून. ती ना लोकांकडे आता खूप कमी झालेली आहे. त्याच्यामुळे काय माहितीये ना की हे करायला आता कोण हात घालत बघत नाही, की सलग प्रयोग करणं हे खूप कठीण काम असतं आणि खूप त्यासाठी तुमच्याकडे ती ताकद आणि ते पेशन्स असायला हवेत सगळे तेवढे ते होल्ड करून ठेवण्याचे. तो तो कमी होत गेला नाही ना रे. आता कोण तेवढे जास्त पेशन्स नाहीत तेवढे लोकांचे, आणि तेवढ्या आर्टिस्टचा एवढा वेळ पण नाही आर्टिस्टकडे तेवढा अशा पद्धतीचं. कारण कमीमध्ये वेळेमध्ये आणि असं मिळतंय पटापट तर कशाला लोक करतील अशा. पण प्रयोग करायला हवेत तसे, आणि चांगली गोष्ट ना. त्याच्यामुळे काय माहितीये ना की आपण म्हणतो ना की चक्र असतं आपल्या, एखाद्या गोष्टीपासून सुरू करतो आणि परत त्या ठिकाणी येतो आपण ना. ते होणार एक दिवस. असंच चक्र जे सुरू झालंय नाटकापासून, गावच्या त्या 6 तासाच्या नाटकापासून परत तसं येणार हळूहळू. ती आपण म्हणतो ती ओढ असतेच, आणि ते चक्र पूर्ण होईल असं मला वाटतंय. आणि येतील अशी पण नाटकं येतीलच, आणि व्हायला हवीत असं मला वाटतंय. कारण ते पेशन्स तशा पद्धतीचे तयार झाले पाहिजेत नाटक किंवा नट अशा पद्धतीचे पेशन्सने काम करणार आहे असं. एक प्रश्न असा एक कुतूहलाने विचारावासा वाटतो, म्हणजे की एखादं नाटक करत असताना लेखक महत्वाचा असतो, दिग्दर्शक महत्वाचा असतो, पार्श्वसंगीत, रंगभूषा, ह्या ज्या कॅटेगरीज आहेत आणि या कॅटेगरीतली जी माणसं आहेत त्यांच्यापैकी सगळ्यात जास्त रोल कोणाचा महत्वाचा असतो? सगळ्यांचाच. सगळ्यांचाच असतो. कारण कसं आहे, ते नाटक हे आपली टीमवर्क म्हणतो, एकत्रितपणे करणारी एक गोष्ट आहे. कारण सगळ्यांचं योगदान तेवढंच जास्त महत्वाचं असतं या नाटक याच्यामध्ये. तर पण सगळ्यात जास्त आपण म्हणतो की अपत्य कोणाचं असतं, तर लेखकाचं असतं. मग त्याचं पालन पोषण करतं, त्याला चांगलं आंघोळ घालणं, त्याला मग हे करणं, त्याला चांगले कपडे घालणं, आणि मग त्याला हे करणं, आणि मग ते तयार झालं की मग ते सांभाळायला कोणाकडे देणं, तर बाबा हे घे नटाकडे देणं, बाबा ह्याचा व्यवस्थित सांभाळ करा बाबा, हा हे कळलं पाहिजे की तू कसा चांगला पालक आहेस, हे लोकांना कळलं पाहिजे, या पद्धतीचं ते. तर तशा पद्धतीचं तो गिव्ह अँड टेक असतं आपल्याकडे. म्हणजे आपण लेखकाने लिहिलेलं जी वाक्य आहेत किंवा लेखकाने लिहिलेली जी संहिता आहे, त्या संहितेमध्ये म्हटलेलं त्यांचं म्हणणं आहे, ते म्हणणं तुम्हाला पहिल्यांदा दिग्दर्शकाने आत्मसात केलं पाहिजे की ह्याला नेमकं काय म्हणायचं आहे, ह्याच्या म्हणण्यामध्ये काय, ह्याच्या ज्या स्टोरीमध्ये काय आहे, हे आपल्याला या स्टोरीमधनं समाजाला काय द्यायचं आहे. आणि मग ते ह्या सगळ्याचा गोष्टीचा विचार करून ते सगळं जे विचार आहेत ते त्याने नटामध्ये बिंबवले पाहिजेत, की त्याच्यात उतरवले पाहिजेत, की असं असं आहे, हे अशा पद्धतीचं नाटक आहे, हे अशा पद्धती, हे तुझं कॅरेक्टर आहे, हे अशा पद्धतीने गेलं पाहिजे, हे असा विषय आहे, हा इथपर्यंत असा पोचला पाहिजे. मग त्याची कसरत आहे की तो कशा पद्धतीने पोचवतो. बरोबर. आलं का लक्षात? तर ही एकमेकाचं जी साखळी असते ना ती महत्वाची. त्याचबरोबर मग हे करताना तुमचं प्रकाश योजना, ती मगाशी म्हणाले होत्या बरोबर की नाईटचा सीन आहे आणि आपण तिथे ब्ल्यू लाईट्स आणि ते टाकलेच नाहीत, आणि मग तो नाईट वाटणारच नाही ना, कारण ते वातावरण तयार होत नाही ना. आलं का लक्षात? ते वातावरण निर्मितीसाठी प्रकाश योजनेची गरज आहे. त्या सीनची असलेली डेप्थ, की त्या सीनची असलेली गरज, की त्या सीनची असलेल्या भावभावनेचं तो उत्कटता, ती केंद्रित करण्यासाठी प्रकाश योजनेची गरज आहे ना. आलं का लक्षात? तर ती तितकी महत्वाची आहे. त्याचबरोबर त्याला लायक असलेलं पोषक असलेलं त्या पूर्ण संहितेला त्या प्रकाश योजनेनुसार येणारा पार्श्वसंगीत आहे का, किंवा त्या घटनेला अनुसरून असलेलं पार्श्वसंगीत आहे का, एखाद्या सिच्युएशनला अनुसर असलेलं पार्श्वसंगीत आहे का, नाटकाच्या एकंदरीतच त्या विषयाला अनुसरून असलेलं संगीत आहे का, ह्याचा पार्श्वसंगीताचा सुद्धा तो पार्ट आहे ना. शिवाय ते जे ठिकाण आहे ते भासतंय का. कारण नाहीतर मग इम्प्रोव्हायझेशन करण्यामध्ये काय होतं की लोकांना कळतच नाही की हा काय प्रकार आहे, हे कुठे चाललंय काय. जर ते तुमच्याकडे इम्प्रोव्हायझेशनची ताकद तेवढी नसेल ना, तर मग ते लोकांना कळणारच नाही की नेमकं हे कुठे आहेत म्हणून.
त्यासाठी ह्या सगळ्या गोष्टींचा सोबत असणं गरजेचं आहे ना. प्रकाश योजना, पार्श्वसंगीत, तर मग ते ठिकाण कळेल. जर तुम्हाला जर सेट लावायचंच नसेल, नुसतं लेवल्सवरती करायचं असेल तर. नाहीतर मग तुम्हाला ती स्थळं तुम्हाला ती दाखवावी लागतात ना बरोबर. त्या पद्धतीची. त्यामुळे ते नेपथ्यकार सुद्धा तेवढाच महत्वाचं आहे. त्याचबरोबर तुम्ही कुठल्या काळातलं नाटक करताय, त्या काळातली वेशभूषा, त्या काळातला मेकअप, मग तुम्ही आताच्या मग कुठलं म्हातारं कॅरेक्टर करतायत, तर ते त्यासाठी ती रंगभूषाही तेवढीच गरजेची आहे, वेशभूषाही तेवढीच गरजेची आहे. म्हणजे ह्या सगळ्याच गोष्टी आहेत ना, ह्या नाटकाला हे सगळीच माध्यमे जी आहेत किंवा ही सगळी तंत्र जी आहेत ना, ती एकमेकाला पूरक आहेत या नाटकासाठी. त्या एकमेकांना हात धरून जर तुम्ही घट्टपणे ते केलं ना त्या सगळ्या तंत्राने, तर ते नाटक अगदी वाचतं, सुंदर वाचतं. तर त्या पद्धतीने ते नाटक गेलं पाहिजे असं मला म्हणायचं. नाही, आणि आधी आणि या सगळ्यात महत्वाचं बॅक स्टेज पण. हा तो सगळ्यात महत्वाचा भाग. कारण हे सगळं करताना सुद्धा ना आपल्या बॅकस्टेजची जी धावपळ असते ना ती खूप जास्त असते. म्हणजे आपण इथे करणारे जेवढे असतो ना त्याच्या जास्ती माणसं पाठीमागे असतात. बरोबर. आणि ती तेवढीच गरजेची असते. ती सुद्धा तेवढीच महत्वाची माणसं असतात की कसं कधी चेंज करणार, काय करणार. ह्या लोकांची सगळा एकत्रितपणा ना तो जास्त महत्वाचा असतो की प्लॅनिंगने पूर्ण ते काम करणं गरजेचं. म्हणजे प्रत्येक जण एकमेकांवर अवलंबून असतोच आणि ते बॉन्डिंग असणं गरजेचं. तेव्हा Yes. कुठे ते एक सुंदर असं नाटक एकदम बरोबर. आणि सर आधी पण प्रेक्षक जे होते ते आधीचे प्रेक्षक नाटक बघायचे, अभिनय बघायचे, फार तर बघितलं तर दिग्दर्शक. पण आताचे जे प्रेक्षक आहेत ना ते इतके स्मार्ट आहेत ना की ते लाईट, पार्श्वसंगीत, मेकअप आणि या सगळ्या गोष्टी ऑब्झर्व करतात. करेक्ट आहे. म्हणजे अक्षरशः एखादून पब्लिक तुम्हाला म्हणतील की नाही याचं लाईट बरोबर नव्हतं, जे की अगोदरच्या पब्लिक नव्हते की ते स्टोरीमध्ये इतके इन्व्हॉल्व्ह व्हायचे. पण आताचे प्रेक्षक जे आहेत ते खूप एकदम स्मार्ट झालेत. तर मला म्हणायचं होतं की जसे पूर्वीच्या काळी ज्या नावाजलेल्या कलाकारांनी काही असे नाटक केले आहेत, जसं आता पुरुष नाटक जे नाना पाटेकरांनी केलं होतं, असं मी ऐकलं होतं की एक बाईने पब्लिक मधून उठून चप्पल फेकून मारली होती नानांना. तर ते म्हणजे इतकं त्यांनी जिवंत अभिनय तो केला होता. आणि आता सेम नाटक शरद पंक्षे करतात सेम. तर प्रेक्षकांचं म्हणजे आपण म्हणतो की अरे नाही, जे कम्पॅरिझन केलं जातं, अरे नाही पूर्वी नाना पाटेकरांनी केलं होतं चांगलं, शरद पंक्षाने एवढं खास नाही केलं, असे पण काही पब्लिक असं म्हणतात. पण ते कम्पॅरिझन तितकं जे येतं ते त्यावर म्हणजे खरं म्हणजे पुनरुज्जीवित नाटकं जी असतात ना, म्हणजे ज्या आधी लोकांनी करून ठेवलेले असे माइलस्टोन असतात ते, आणि ती माइलस्टोन नाटकं पुन्हा आता नवीन संचामध्ये, नवीन रंगात, नवीन ढंगात ज्या वेळेला सादर होतात ना, तर त्यावेळेला असं आपण म्हणूच शकत नाही की बाबा की त्याने केलंय. कसं आहे, मी मगाशी म्हणालो की व्यक्ती सापेक्षता आहे ना ही, म्हणजे ज्याच्या त्याच्या आवडीचा प्रश्न आहे हा. बरोबर. त्यावेळेच्या लोकांना ती माणसं जवळची होती, म्हणजे काही की त्यावेळी केले त्या लोकांना माणसं. आजकाल त्यामुळे प्रत्येक याच्यामध्ये सेम तोच माणूस राहील किंवा तीच धारणा किंवा तीच धार राहील चाकूला, असं शक्यच नाही ना. ती काही काळानंतराने जरी आपण नुसता चाकू असा जरी ठेवला न वापरता सुद्धा, तर त्याची सुद्धा धार बोथट होतेच ना. त्यामुळे ती तेवढीच धार राहू शकत नाही ना कुठेच, म्हणजे सेम टू सेम राहूच शकत नाही ना. त्यामुळे प्रत्येकाला नाटक कशा पद्धतीने आवडेल ना हे आपण सांगू शकत नाही. त्यामुळे जो नट आहे तो काय वाईट करत नाही. आताचा पण नट काय वाईट करतच नसतो ना. त्याने केलंय म्हणून आताचा नट काय वाईट करतो का? नाही, तसं काहीच नसतं. तेही चांगलंच करतात. पण आजकाल माणसांची ना ते बघितलेलं असतं ना, ते जेव्हा आपल्याला इथे भावलेलं असतं ना, आधीच अगदी पहिलीच गोष्ट जी आवडलेली असते आपल्याला, तीच आपल्याला आवडते बघ. नंतर तू किती काही दाखव, अरे नाही ते चांगलं होतं असं आपण म्हणतोच का, असं स्वभाव आहे मूळ माणसाचा. त्याच्यामुळे मला असं वाटत नाही की बाबा हे काही कमी पडतात का, असं तसं काही नसतं. ते एकदा ते इथे भावलं ना, एकदा कुठलं एकदम टच पहिल्यांदा झालं ते की तू 10 वर्षापूर्वीची गोष्ट सुद्धा आठवते, अरे बाबा तेव्हा ना असं झालं होतं, आठवतच ना आपल्याला. कारण तो स्वाभाविक स्वभाव आहे माणसाचा की ते इथे भावलं की त्याला तेच पटतं. प्रेक्षकांनी त्या गोष्टी त्याच्यामुळे तसं आताची माणसंही कमी करतात असं काही नाहीये. ते त्यांच्या प्रत्येक जण आपापल्या कुवतीनुसार करत असतो आणि तो चांगलंच कुठलंही नाटक हा चांगलंच करण्याचा प्रयत्न प्रत्येक जण करत असतो असं मला वाटतं. मग आजकालची जी पिढी आहे ती रंगभूमीपासून थोडीशी दुरावली असं वाटतं का तुम्हाला, की नाटकाला तितका असा प्रतिसाद मिळतो नाही मिळत असं वाटतं? नाही, तसं काहीच नाही. उलट मी तर म्हणतो की
नाटकावर प्रेम करणारी मंडळी अजून आहेतच. आणि आजकाल तर तरुण पिढी तर कॉलेज लेवलमधनं हा. प्रचंड प्रमाणात प्रेम करते ना. तर तीच पिढी पुढे ही धुरा वाहणार आहेत बरोबर. नाट्यसृष्टीतली. त्याच्यामुळे असा कुठे बाहेर म्हणजे ओस पडली आहे आणि काय त्याच्यावर त्या प्रेम आटलंय वगैरे असं काहीच नाही. नाटकाचं प्रेम हे कधीच आठवू शकत नाही. मराठी माणसांमध्ये तर आठवूच शकत नाही प्रेम. मराठी माणसांनी नाटकाशिवाय जगूच शकत नाही. त्याच्यामुळे ती शक्यच नाहीये ती गोष्ट की आटणं आणि ते तसं त्या गोष्टी. फक्त आता जी माध्यमं आली आहेत ना, या माध्यमांच्या मधनं स्वतःला हे नाटक टिकवून ठेवण्याची जी कसरत आहे ना, ती आहे सध्या. म्हणजे आता ज्या माध्यमांच्या वरचढ होऊन काहीतरी वेगळ्या पद्धतीने नाटकासाठीचा विचार करणं आपण गरजेचं आहे असं मला वाटतं. म्हणून त्या दृष्टीने नवीन पोरांनी किंवा अशा सगळ्यांनी आपण विचार करायला हवा की आपण नाटक कशा पद्धतीने लोकांसमोर आवड किंवा नाही, प्रेझेंटेशनचं आता जग आहे ना आपल्याला. आपण कितीतरी माध्यम आहेत की अशा तर वेगवेगळ्या प्रेझेंटेशनने कसं करता येईल नाटक, काय करता येईल, अशा पद्धतीने नाटक जर गेलं ना तर त्यातली जी आपण रंगत म्हणतो ना की वाढवता येईल. आपण रोज तीच भाजी त्याच पद्धतीने केली ना तर आपण म्हणणार आहे नाही रे कुछ तो वेगळं टाकलं आपण त्याच्यामध्ये, अरे कुछ तो काहीतरी वेगळं दिसतं याच्यामध्ये, लोक म्हणतातच ना कुतूहलाने. तर तसंही ते कुतूहल निर्माण करण्याची गरज आहे आपल्याला. तर ते कुतूहल निर्माण केलं तर ती मजा येईल असं मला वाटतं. ग्रेट. नाटक बसवताना असं कधी ऑन स्टेज वाक्य विसरले किंवा अशी गंमत अशी घडली आहे का चालू प्रयोगात? कधी असं ते प्रत्येक नटाकडे होतं रे. असं काही नाही, ते प्रत्येक नटाकडनं होतं. ते माझ्याकडनंही झालंय. म्हणजे आम्ही महानिर्वाण नावाचं एक नाटक करतो आळेकरांचं. त्यावेळेला 2 ब्राह्मणांचा एक सीन होता. त्या सीन मध्ये ते पिंड ठेवायला येतात कावळ्याच्या आणि त्यासाठी त्या सीन होता आणि तो वाक्य होते आमच्या दोघांसाठी. कॉमेडी सीन होता तो त्या विनोदाच्या सीन मध्ये. आणि सुरू झाला तो, त्याने एक वाक्य दिलं आणि मला माझं वाक्यच आठवना, तारे दिसायला लागले समोर. मला काय तो कितीतरी मला आणण्याचा प्रयत्न करतोय तरी पण मला काहीच आठवत नव्हतं. मी आपला हाला हो करत होतो, हे हा एवढंच. याच्यामध्ये त्याला नुसतं होकार द्यायचो आणि असं पुढे जायचो. मग नंतर मग त्याने परत आणलं त्याच्यावर मला ट्रॅकवर. नंतर मग झाला तो सीन झाला, कसा तरी वाजवला आम्ही आणि बाहेर आलो. पण त्यातली गंमत बघा की नाटक झाल्यावरती विचारतात काय लोक माहितीये, अरे काय रे तुझ्या बाजूचा होता तो विसरला होता काय? कारण आपली चूक लपवायला आपण आली पाहिजे. बरोबर. ती मी त्यावेळी केली. थोडी ती मजा आहे, ती वेगळी मजा असते. आणि तालमी करताना काही अशा मजेशीर गोष्टी घडल्यात म्हणजे रिहर्सल करताना? कारण की प्रत्येक जण काम वगैरे करून ऑफिसवरनं डायरेक्ट रिहर्सलला येतो, मग त्यावेळेला असं काही गमतीदार अशा गोष्टी? आमच्याकडे तर ती मजाच आहे. म्हणजे आमच्याकडे महानगरपालिकेचे आमच्या काही मी बसवतो नाटकं ना, तर त्याच्यामध्ये ना लोकांना ना असे कन्सेशन घेऊन कधीतरी आपल्या घरातले प्रॉब्लेम सोडून असे रिहर्सलला येतात रे लोक. तर त्यावेळेला ना त्यांच्याबरोबर आपण बाहेर प्रोफेशनल नाटक करतो किंवा कुठल्या मंडळाचं नाटक करायला गेलो किंवा पैसे घेऊन नाटक करतो, अशा पद्धतीने तिथे वावरू शकत नाही ना रे आपण. तर त्यावेळेला आपला दृष्टिकोन त्यांच्यासोबत ना अगदी मारक ठेवून नाटक बसवता येत नाही. कारण तेही त्या प्रॉब्लेम्समधनं येत असतात आणि त्यांच्या इच्छा असते. तर त्यांच्या इच्छेला वाव देऊन आणि त्यांच्या इच्छेला मान देऊन ना आपण नाटक करणं गरजेचं असतं. आणि मग तर ते नाटक होतं आणि त्याला ती नाटक चांगलं होतं म्हणण्यापेक्षा की ते योग्य आहे ती पद्धत अशी मला वाटते. कारण प्रत्येक जण आपल्या प्रॉब्लेम्समधनं पण त्याला इच्छा आहे तीव्र करण्याची, पण ते तेवढाच वेळ आहे त्याच्याकडे, तो तेवढाच वेळ देऊ शकतो. तर मग त्याला आपण ऍडजस्ट करणं गरजेचं आहे असं मला वाटतं आणि आपण ते करायला हवं. तर ते त्याच्यातनं नाटक टिकतं असं मला वाटतं. करेक्ट. एक मला असं विचारायचं आहे की आपण आता इतक्या वर्षापासून नाटकात काम करतो, एक डायलॉग बोलतो, त्याची आपल्याला सवय झालेली असते, अंगवळणी पडलेली असतात काही गोष्टी, बोलणं वगैरे सगळ्या गोष्टी. तर असं घरी गेल्यानंतर कधी असं म्हणजे तुमची बायको चिडली आहे किंवा तुम्ही असं कधी तिथे नाटकाचं काही डायलॉग बाजी करून बनवलंय किंवा असं काय झालंय का? कधी कुठल्या ऑफिसमध्ये किंवा असे डायलॉग? अरे ते बरेच वेळा मिळवलंय. अरे कसं असतं रे,
कारण असे अनेक वाक्य असतात ना रे आपल्याला, की नाटकामध्ये असे प्रसंग, प्रेम प्रसंगाचे सीन आहेत आणि हा. असे तसे सीन आहेत, तर त्याच्यामध्ये वावरली वाक्य किंवा काय असे रागाची वाक्य आपण कधी काय बोललेलं असेल, तर मग त्याच्यातनं ती विनोद निर्मिती करता येते आपल्याला, की कारण ती वेळ मारून न्यायची सवय आपल्याला माहिती असते ना, की आपल्याला एक नट असल्यामुळे ना आपल्याकडे तो प्लस पॉइंट असतो की सिच्युएशनला कसं हँडल करायचं. तर त्याच्यामुळे ती सिच्युएशन हँडल करताना मजा येते आणि केलंय, बऱ्याच वेळा केलेलं आहे, त्याच्यामुळे काही टेन्शन मी एकदा असं केलं होतं की सिरियल मध्ये दाखवतात ना की असं मुलगा जातो आईला बोलतो, आई काय झालं, एकदम इमोशनल सीन. मी घरी गेल्यावर एक दिवस असं गेलो आणि असंच आई मला बोलवती, हा काढले सॉक्स तिकडे, तिकडे ठेवले कपडे तिकडे. मग मी असं गेलो, तिच्या असं खांद्याला बघितलं, आई कशाला काळजी करते. ती मला बोलते, कुठल्या झाडाखालून आलास. हेच असतं ना. मग कसं होतं, झाली तुमची नाटकं सुरू झाली, मग त्यामुळे त्यांना माहिती आहे की हा नाटकी माणूस आहे, हा नाटकच करणार, त्यामुळे ते चालून जातं, हा असा विनोद चालूच असतो. तसं. आणि एक विचारायचं होतं की म्हणजे फिल्म इंडस्ट्रीमध्ये कसं, म्हणजे कॅमेराच्या ठिकाणी काम करताना आपल्याला प्रोडक्शन आणि कोऑर्डिनेटर थ्रू पण काही पैसे असे मिळतात. म्हणजे जर इंडस्ट्रीकडे जर आपण करिअर म्हणून जर बघायला गेलो तर आपलं बॅकग्राऊंड तेवढं सेट असणं गरजेचं आहे. पण नाट्यसृष्टीकडे वळताना आपण त्याकडे करिअर म्हणून बघू शकतो का? कारण कसं, याच्यासाठी विचारलं बिकॉज नाटकात आपल्याला तितकं पुरेसं असं मानधन मिळत नाही. जेव्हा आपण कमर्शियलला शोज लावतो त्याला काही आर्टिस्टला खूप कमी पेमेंट दिलं जातं आणि त्याचे काही 25-30 प्रयोग झाले, तर नाही मिळालं तर काहीच नाही. तर मग डिपेंडन्सी त्याच्यावर राहू शकतं का? त्याच्यावर काय मत आहे? कारण नाटक हा भिकार धंदा आहे असं म्हटलं जातं. त्याच्यामुळे कसं माहितीये, अशी तयारी असलेला माणूसच त्यांनी नाटक करावं म्हणजे असं माझं स्पष्ट मत आहे. म्हणजे कसं आहे की माहिती असतं की इथे कमी पैसे मिळत आहेत आणि मिळणार आहेत, आणि मग नंतर तुमचा अनुभव, तुमची म्हणजे तुम्ही तिथे किती टिकून राहू शकता, हे पेशन्स तुमचे, आणि याच्यातला नंतर मग तुमचं यश आणि मग स्टेबिलिटी इथे येते हळूहळू. पण तेवढी ताकद असायला तुमच्याकडे असायला हवी की ते पेशन्सने काम करण्याची, की टिकून राहण्याची. नाही मी किती झालं तरी मी ते टिकून राहीन, म्हणून हे जर असेल ना तुझ्याकडे, तरच तू काम करायला ये इथे. नाहीतर तू लगेच तुला फेम इथे मिळत नाही, तुला कधीच. ते आयुष्य जातं, काही लोकांना काहीच त्यातलं फेम मिळत नाही, असं होतं. त्याच्यामुळे हे क्षेत्र भिकार लक्षण आहेत अशी लोक आपले पहिल्यापासून लोक म्हणतात, नाटक हे भिकार लक्षण आहे. त्याच्यामुळे ते त्या गोष्टीकडे पण त्यांना ते पटवून द्यायचं की ही भिकार लक्षणं नाहीयेत. ती तयारी तुमच्याकडे असायला हवी, ते पटवून द्यायची, की जे आपल्याला म्हणतात ना की असं असं आहे, असं असं आहे, तर ती तयारी तुमच्याकडे असायला हवी. ती तुमचे पेशन्स, तुमचा अभ्यास तेवढा असायला हवा. ते तुम्ही तसं कंटिन्युटी करायला हवी आणि सातत्य राखत 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 ते करत राहिलं तरच तुम्हाला त्याच्यातनं ती सुरुवात होते तुमची उभं राहण्याची. आणि मग ती उभं राहून मग कोणतरी तुम्हाला हात देतं, मग तुम्ही वर चढता. मग एक पायरी वर चढलात की तुम्हाला दिसतं, हा बाबा इथे रस्ता आहे का, मग तुम्ही वर जाता, मग तिथे रस्ता तुमचा सुरू होतो, मग तुमच्या मार्गाला लागता तुम्ही. अशा पद्धतीचं ते एक क्षेत्र आहे. त्याच्यामुळे इथे टिकून राहण्यासाठी सातत्य गरजेचं आहे आणि आवड खऱ्या अर्थानं गरजेची आहे इथे. म्हणजे टाइमपासली कारण येण्याचं लक्षण नाही आहे. म्हणजे फुल टाइम काम करणारा इच्छा असेल ना तरच. कारण मग नाही तर काय होतं रे, जसं मी म्हणालो बघ, मला पण जबाबदारी होत्या, त्याच्यामुळे मी फुल टाइम ते करू शकलो नाही इन द सेन्स, म्हणजे करतोच आहे मी, पण जे अगदी डीपली जाऊन मी करायचं होतं ना तेवढं नाही केलं ना मी. कळलं मला काय म्हणायचंय ना, तेवढं मी नाही तर पूर्णतः मी आतापर्यंत माझ्या नावावर पण 2-4 सिरियल लागले असं आराम 100%. पण त्या जबाबदारीनुसार. त्यामुळे अशा काही गोष्टी असतात ना, त्या आयुष्यात प्रत्येकाच्या, म्हणजे जसं माझ्यासारख्या अनेक व्यक्ती आहेत, अनेक गोष्टी, अनेक निर्णय आहेत ज्यांना ते करता येत नाहीत. तर मग त्याच्यात काय शोधायला हवं त्याने. मग त्याच्यात मला टिकून राहायचं असेल तर मी कुठल्या गोष्टी करू शकतो, मी काय करू शकतो ना, याचा सुद्धा अंदाज घेत त्याने तो प्रवास करायला हवा असं मला वाटतं. आता सर बघायला गेलं तर आपण सोशल मीडियाचा जास्त जमाना सध्या चालू आहे, त्यामुळे मार्केटिंग सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट असतं. एखादा चित्रपट किंवा एखादी सिरीज प्लॅटफॉर्म, OTT प्लॅटफॉर्म किंवा एखादा चित्रपट रिलीज होणार असेल तर त्याचं सध्या मार्केटिंग सगळ्यात जोरात चालू असतं. मग ते रील स्टारला पकडतात, त्याच्यातून रील्स होते स्टार्ट, काही ट्रेलर्स जातात, सगळ्या गोष्टी. तर त्याच संदर्भात आजकाल नाटक सुद्धा यायला लागलेत.
नाटकाचे प्रमोशन तितक्याच जोरात चालू आहेत, रील्स चालू आहेत नाटकाचे, काही मी बघतो काही इंस्टाग्रामवर. तर याच्यामध्ये कसं होतं की जे वेल नोन फेस असतात ते सगळ्यात जास्त एकदम फ्रंटलाच असतात. जेव्हा बॅनर लागतो छत्रपती शिवाजी मंदिर नाट्यगृहाच्या इथे किंवा काही असा भरपूर सारे जे नाट्यगृह तिथे जेव्हा बॅनर लागतो या नाटकाचा आणि तिथे त्याच्यामध्ये वेल नोन पर्सनॅलिटीचा फेस लागतो आणि काही इतर कलाकार असतात त्यांचे काही छोटे मोठे असे पर्टिक्युलर लोक आणि काही लोकांची जी नावं असतात ती एकदम ठळक अक्षरात लिहिलेली असतात त्यांच्या एक्सपिरियन्स्ड वाईज आणि काही लोक जी एक स्ट्रगल करतायत आणि त्यांची नावं अक्षरशः बारीक आणि इतर मध्ये हे केले जातात. तर काही आर्टिस्टचा इगो हर्ट होतो किंवा ते कम्पेअर करायला लागतात की यार माझं फेस बॅनरवर का नाहीये किंवा काय. तर याच्या मागे काय पॉलिटिक्स आहे? म्हणजे पॉलिटिक्स म्हणता येणार नाही त्याला. अरे कसं रे, एक क्षेत्र ना व्यवसाय आहे तो. नाटक हा जर कुठलं नाटक व्यवसाय म्हणून तो व्यावसायिक जो नाटककार असेल तो व्यवसाय म्हणूनच त्याच्याकडे बघणार ना. त्याच्यामुळे जो दिखताय वो बिकताय ना, असाच प्रकार आहे ना तो. त्याच्यामुळे असं नाहीये की बाबा डावललं गेलंय किंवा असं काही नाही. पण आजकाल ते बदललंय ना. आजकाल पहिल्यांदा फक्त तेवढंच होतं ना की बाबा पेपरवरती फोटो यायचा तेव्हा ते लोकांना कळायचं. आता अनेक माध्यम आहेत ना रे आपल्याकडे. आता अनेक माध्यम आहेत आणि आता कर्टन कॉल तर जवळजवळ असा झालाय ना प्रत्येक नाटकाचा की सगळेजण आर्टिस्ट येतात, नमस्कार करतात, टाळ्या वाजतात आणि आजकाल कर्टन कॉल तसाच झालाय. त्याच्यामुळे सगळेच जण आर्टिस्ट दिसतात रे तुम्हाला. मी छोटा पण आर्टिस्ट तिथे दिसतो की तिथे कोणी लपून राहत नाही. आणि दुसरी गोष्ट महत्वाची काय माहितीये ना, आता माध्यमं आहेत ना अशी की ज्यावेळेला ती जबाबदारी असायला हवी मला वाटतं की तू तिकडचा जे लीड आर्टिस्ट असतील किंवा जे चांगले त्या नाटकात काम करणारे तर त्यांनी मीडियावर येताना मी असं नाटक करतोय, याचं नाटक करतोय, छान करतोय आणि माझ्याबरोबर असलेली अनेक मंडळी आहेत की हे आहेत आणि त्यांची नावं घ्या ना. त्यांनी ऍडव्हर्टाइजमेंट केली तरी सुद्धा का वाईट आहे त्या लोकांची? तेही होऊ शकतं. ते का नाही? मग असा अर्थ नाही की बाबा त्यांना डावललं की त्यांनाही मोठं करा तुम्ही आणि ते करू शकतात. ते सोपं आहे. आता तर खूप माध्यमं आली त्याबद्दलची. त्याच्यामुळे असं नाही. बरं काय होतं काय वेळेला की काही जण सिनियर लोक असतात आणि त्यांचे फोटो पडत नाहीत आणि कोणाचा ज्युनियरचा पण फोटो पडतो. हा आणि मग तो सिनियरचा अहंकार दुखावला जातो. आणि पण काही वेळेला काय होतं की त्या विषयाची गरज आहे, ते कॅरेक्टर त्याचा फोटो तिथे लावणं गरजेचं आहे. त्या विषयाच्या नुसारचं नाटक आहे म्हणून त्याचा फोटो तिथे आला. मग तुमचे तेवढं त्या विषयाचा कॅरेक्टर तुमचं तेवढं नव्हे महत्वाचं नाही म्हणून तुमचा तिथे टाकला गेला नाही. असाच हा फरक असतो. बाकी काही त्याच्यामध्ये बिवलण्याचा असा काही हिशोब नसतो त्याच्यामध्ये. पण जो दिखताय वो बिकताय हे हा एक माध्यम असते त्याच्यामुळे ते सोशल मीडिया आणि ते आता सोपं झालंय रे. आता त्यांनी कोणी असं लपलं जात नाही आणि कोणाला असं हे मिळत नाही, वेटेज मिळत नाही असं होत नाही. आता माध्यमं अनेक आहेत, व्यक्त होण्याची माध्यमं अनेक आहेत, अनेक स्तर आहेत. त्याच्यामुळे ते होतात, सगळ्यांना मिळते आजकाल. तर सर एकंदरीत ओव्हरऑल तुम्ही दिग्दर्शन केलेले नाटक, तुम्ही ज्या नाटकात काम केलं ॲज अन अभिनेता म्हणून ते सगळं आम्हाला कळलं. प्लस ओव्हरऑल रंगमंचावर काय घडतं आणि काय बॅकस्टेजला घडतं आणि तुमचे काही त्याच्यावर ओपिनियन्स आहेत आजकालच्या सोशल मीडियाला घेऊन आणि ओव्हरऑल सगळ्या गोष्टींचं नॉलेज आम्हाला मिळालं. पण जर का शैलेश फणसगावकर इन ब्रॅकेट दिग्दर्शक असं जर आम्हाला म्हणजे जर तुमच्या जीवनावर आधारित जर पुस्तक लिहायचं असेल तर त्याला तुम्ही टायटल काय द्या? एक रिकामी चौकट. एक रिकामी चौकट. ग्रेट. तुम्हाला त्याचं मिनिंग सांगायचं असेल की आपण चौकटीतलं नाटक करतो ना, पण त्याच्यात त्या रिकाम्या चौकटीमध्ये अनेक गोष्टीच्या प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने त्याचा विचार करेल ना त्या गोष्टीवर. मग त्या रिकाम्या चौकटीमध्ये रिकामं म्हणजे मोकळं, मुक्त, ज्यात अनेक संभावना आहेत, अनेक गोष्टी करण्याची मुभा आहे, असं रिकामं विश्व आहे तुझं आणि त्यात वावरण्याची जी मजा आहे ना, ती रिकामी चौकट का म्हटली की नाट्य क्षेत्राची चौकट म्हणून ती मी चौकट म्हटली. पण ती रिकामं आयुष्य म्हणजे ज्यात तुम्ही मुक्तपणे काहीही करू शकता, कुठल्याही विचारांना तुम्ही चालना देऊ शकता, कुठल्याही विचारांना मांडू शकता, कुठल्याही विचारांची तुम्ही तिथे गंमत घडवू शकता, अशा पद्धतीचं ते आहे म्हणून मी ते रिकामी चौकट असं म्हटलेलं आहे. हो,
आणि मग उत्कृष्ट म्हणजे नाव आहे ते. एक म्हणजे आपल्या गप्पांमध्ये बोलण्यामध्ये ते राहूनच गेलं की आता तुम्हाला 63व्या राज्य नाट्य मराठी स्पर्धेमध्ये तुम्हाला एक बेस्ट डिरेक्टर म्हणून पण प्राइज मिळालं. त्याबद्दल सगळ्यात आधी अभिनंदन. धन्यवाद. तर सगळ्यात जवळचं नाटक होतं का ते तुमचं? नाटकाचं नाव मेला तो शेवटचा होता. जवळचं म्हणण्याच्या सगळीच आपली दिग्दर्शकाची सगळीच अपत्य म्हणतो आपण ती जवळचीच असतात, त्याबद्दल प्रश्नच नाही. कारण तो प्रत्येक नाटक हे वेगळ्या धर्तीवर जगत असतो, त्यामुळे असं काही नाही. पण हे नाटक खूप चांगलं म्हणजे जवळचं म्हणण्यापेक्षा त्यातले कलाकार मला चांगले, म्हणजे आपण म्हणतो की आपण एक भट्टी जमते ना, अशी भट्टी अशी घट्ट जमल्याशिवाय आपण म्हणतो ना की त्याचा ती मजा येत नाही किंवा. तर त्यावेळी ती भट्टी जमली उत्तम. चांगले कलाकार मिळाले, चांगले माझं ऐकणारे कलाकार मिळाले आणि ते ऐकल्यावरती ते ऐकून ते मी म्हटलेलं त्यांना समज येणारे कलाकार मिळाले आणि मलाही समजवणारे कलाकार मिळाले. म्हणजे नुसतं माझं ऐकून समजणारे नसावेत, त्यांच्याकडनंही काय आल्यावरती ते मला त्यातल्याही काही गोष्टी कळाल्या. अशी देवाणघेवाण झाल्यावरती ना त्यातलं प्रोडक्ट चांगलं होतं असं मला वाटतं. त्यामुळे ते खूप मजा आली ते नाटक करताना. म्हणजे त्यातनंतर कामगारलाही मला त्यामध्ये पारितोषिक मिळालं. आणि ही अशी जमली ना घट्टी किंवा असं जी पक्वान चांगलं असं बेत जुळून आला ना तर चांगलं. सगळ्यात जास्त चॅलेंजिंग काय होतं हे नाटक बसवताना? कारण की नाटकालाही तृतीय क्रमांक मिळाला. चॅलेंजिंग असं काम होतं काय माहितीये का, आपण ती भाषा एकतर गावंढळ भाषा होती त्या नाटकातली, ते उच्चार, त्याचबरोबर सर्वात महत्वाचं म्हणजे ना एखाद्या सिरियस विषयावरचं नाटक आहे ते खरं. पण ना ते सिरियस विषयावरचं नाटक करताना सुद्धा ना अगदी ते मेलोड्रामा न करता तर त्यातला ती एक अशी रेषा वर खाली न जाताना तशी व्यवस्थित राखणं गरजेचं होतं. आणि मग ते मग सोडायचं नव्हतं प्रेक्षकांना. त्याच्यातनं एकदा आपण गुंतवलं प्रेक्षकांना, त्याच्यातनं बाहेर पडता कामा नये ही काळजी घेऊन ते नाटक करणं गरजेचं होतं. आणि मग ते तशा पद्धतीचं नाटक करता आलं. आणि मग करून सगळ्यांनी त्याच्यातली मदत केली, आपण एकमेकांना मदत केली सगळ्यांनी, त्याच्यामुळे ते नाटक घडलं व्यवस्थित. घडलं आणि घडवलं सुद्धा. ते तर सगळ्या कलाकारांना, कारण तेच म्हणतो ना मी की कारण ना एकमेकांना तुम्ही जाणल्याशिवाय ना, म्हणजे बघ मला काय, जेव्हा अतुल पेटे सरांचं मी एक शिबिर केलं होतं ना, म्हणजे 2 दिवसाचं निवासी शिबिर केलं होतं, तर त्या शिबिरात त्यांनी सांगितलं होतं आम्हाला की कलाकाराची आणि दिग्दर्शकांची गट्टी जमली पाहिजे किंवा त्यांनी एकमेकाला ओळखलं पाहिजे, एकमेकाला शिव्या घालता आल्या पाहिजेत दोघांना. तुम्हाला जे वाटेल ते सांगता आलं पाहिजे, वाटेल ते मांडता आलं पाहिजे, भांडता आलं पाहिजे ना, तर तुम्ही ते नाटक चांगलं करू शकता. जिथे तुम्ही आडपडदा काहीच नसतो त्यावेळेला, इतकं मोकळेपणाने जेव्हा नाटक होईल ना, तेव्हा ते नाटक त्या ठिकाणी ते व्यवस्थित होतं असं त्यांचं म्हणणं होतं. त्यामुळे त्या पद्धतीचं करण्याचा प्रयत्न करतो मी. गेलो की सगळ्यांना तेवढंच आपलंसं करण्याचा प्रयत्न करतो, त्यांना घेतो, त्यांना सगळ्यांना आनंदित एकत्रित आणण्याचा प्रयत्न करतो, त्यांना एकत्रित होऊन सगळ्यांना आनंद देण्याचा प्रयत्न करतो, त्याच्यावर चर्चा करतो. त्याच्यावरती पहिल्यांदा मी लगेच वाचा म्हणत नाही, पहिल्यांदा गप्पा नुसत्या नाटकावरच्या, काय करायचं कशा काय, अशा प्रत्येकाच्या क्लुप्त्या असतात, त्या पद्धतीचं मी नाटक करतो. चर्चा करत 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 मग विषयावर यायचं. मग विषयावरती आल्यावरती मग या विषयावरचं काय वाटतं तुम्हाला, मग त्याच्यावरती चर्चा करत करत आता वाचूया का बघूया का करून, आणि मग अशा पद्धतीने सुरुवात करत करत मग ते नाटक, मग असं ते पद्धतीने चांगलं झालं. ते त्या मेहनतीचं फळ मिळालं. तर खरंच खूप छान वाटलं, तुम्ही पॉडकास्टमध्ये तुमचा वेळात वेळ काढून आलात आणि भेटलात आम्हाला. आजच्या या पॉडकास्टमध्ये आपण शैलेश सरांकडून रंगमंचावर घडणाऱ्या काही गोष्टी आहेत याची आपल्याला माहिती मिळाली. त्याचबरोबर लेखक, रंगभूषा, पार्श्वसंगीत, नेपथ्य, कलाकार यांच्यासोबत दिग्दर्शकाची भूमिका किती महत्वाची असते हे सुद्धा आपल्याला जाणून घ्यायला मिळाले या पॉडकास्टमध्ये. आणि अशाच आपल्याला नवीन काही गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला जाणून घ्यायला मिळतील पुढील आपल्या अपकमिंग पॉडकास्टमध्ये मिळेल.
तर आमच्या सर या कलाकर्मीचं एक ब्रीद वाक्य असं आहे की जेव्हा कलेचा संवाद कर्माशी होतो तोच खरा कलाकर्मी. तर तुम्ही तुमची कला जपली आणि तुमचा संवाद जो आहे तो कर्माशी शेवटपर्यंत होता आणि अजूनही राहणार आहे. आपला अथांग असा तो चालूच प्रवास राहणार आहे, तो चालूच राहणार आहे. तर अशा खरंच कलाकर्मींना भेटायला आम्हाला खरंच खूप आवडेल आणि खरंच खूप छान वाटलं तुम्हाला भेट. धन्यवाद. आणि खरंच मला तुम्ही कलाकर्मीतर्फे या प्रॉडकास्टमध्ये मला तुम्ही बोलवलं त्याबद्दल खरंच आपले खूप आभार. कारण माझ्यासारख्या छोट्याशा कलाकाराला इतक्या वर्ष आपण म्हणतो, पण या इतक्या वर्षाच्या प्रवासामध्ये सुद्धा ना की आपल्याला बाबा याला काय जमतंय का असं म्हणणारे पण लोक प्रचंड येतात. आपल्याला अनेक अनुभव, वाईट चांगले अनुभव येत असतात. पण आपली दखल घेणारं कोणीतरी आपल्या पाठीवर हात ठेवणार असेल ना की जो आनंद होतो, तसा आनंद आज मला खरंच झालाय की आपल्या पाठीवर हात ठेवणारं कोणीतरी कलाकर्मीसारखी अशी मंडळी आमच्या पाठीवर हात ठेवत आहेत. तर याचा खूप आनंद झाला आणि आम्हाला इथे बोलवलं त्याबद्दल आपले आभार. थँक्यू सो मच सर.